नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो. आज आपली जी टेक्निकलची रिव्हिजन बॅच स्टार्ट करत होतो आपण, की त्या बॅचमध्ये प्रत्येक टॉपिकचा जो परीक्षाच्या दृष्टिकोनातून काय काय महत्त्वाचं आहे, तुमचा कमी वेळात पूर्ण सिलेबस, त्याच्यानंतर शेवटी आपण प्रत्येक टॉपिकचे क्वेश्चन्स आन्सर घेणार आहोत. तर पहिली गोष्ट, आपण जास्त डीपमध्ये न जाता या रिव्हिजन बॅचचा उद्देशच हा आहे की तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, तुम्ही काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे, हे सर्व आपण या रिव्हिजनमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर चला आपण आज आपला पहिला टॉपिक सुरू करत आहोत. तो टॉपिक आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. तुमचा सिलेबसमध्ये दिला आहे तो थर्मोडायनॅमिक्स. त्या थर्मोडायनॅमिक्सवर आपल्याला आज रिव्हिजन घेणार आहोत आपण. त्याची रिव्हिजनचा अर्थ असा घ्या की पूर्ण थोडा कन्सेप्ट, एक्झाम ओरिएंटेड काय महत्त्वाचं आहे आणि त्यावरचे क्वेश्चन फ्रेम होणारे, या सर्व गोष्टी दृष्टिकोनातून आपण ही बॅच सुरू केली आहे. तर यासाठी सर्वांनी आता तयार राहा. ठीक आहे. पहिली गोष्ट बघा, एक बेसिक पासून आपण जास्त हायपर्यंत जाऊ. तर थर्मोडायनॅमिक्सचा अर्थ काय? थर्मोडायनॅमिक्स म्हणजे आपल्याला काय स्टडी करायचं थर्मोडायनॅमिक्समध्ये? बघा, thermodynamics is concerned with the energy changes in physical and chemical transformation. म्हणजे काय करायचं आपल्याला? थर्मोडायनॅमिक्स इज कन्सर्न्ड विथ एनर्जी चेंजेस. कसे? फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन काय होतात, तर हे स्टडी आपल्याला थर्मोडायनॅमिक्समध्ये करायचं आहे. तर बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला थर्मोडायनॅमिक्सची टर्म्स समजून सांगितलेली आहे. कन्सिडर गॅस एनक्लोज इन अ सिलेंडर इक्विप्ड विथ मुव्हेबल पिस्टन्स. म्हणजे तुमचा गॅस तुम्ही सिलेंडरमध्ये भरला, कशामुळे? वरून एक मुव्हेबल पिस्टन असतो. बघा, तुमच्या सिलेंडर घ्या तुम्ही, घरातलं सिलेंडर. सपोज वी अंडरस्टँड स्टडी ऑफ चेंज इन व्हॉल्यूम ऑफ गॅस, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज ऑर गेन बाय गॅस. म्हणजे त्या गॅसमुळे तुमची एनर्जी, किती एनर्जी रिलीज होते, किती एनर्जी गेन होते. व्हेन द प्रेशर इज व्हॅरिड बाय पुटिंग सर्टन मास ऑन द पिस्टन्स. म्हणजे तुम्ही किती तुमचा प्रेशर, म्हणजे तुमची रिक्वायरमेंट, तुमचा जर गॅस, तुम्हाला तुमची चूल असते बघा, गॅसची एक चूल असते, चुलावर तुम्हाला किती प्रमाणात तुमचा प्रेशर रिलीज करायचा आहे, की प्रेशर त्या व्हॅरी करायचा आहे, म्हणजे गॅस किती सोडायचा आहे. हे बघा, द सर्टन मास ऑन पिस्टन्स. इन दिस केस गॅस अंडर स्टडी इज कॉल्ड ॲज सिस्टम. म्हणजे जो गॅसचा जो आतमधला स्टडी करायचा ना, सिस्टम, त्याला बोलतात सिस्टम. ठीक आहे. आता पहिली गोष्ट, हे खूप लेंदी झालं. आता बघा, इथे आपण पहिली गोष्ट, थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय? थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय? थर्मो म्हणजे हीट. थर्मो म्हणजे हीट आणि डायनॅमिक्स म्हणजे फ्लो. जो हीटचा जो फ्लो आहे ना, तो पूर्ण तुम्हाला थर्मोडायनॅमिक्सच्या मी पूर्वी ते टर्म समजून सांगत होतो ना, सिस्टीम काय, हे सराउंडिंग काय. तर त्याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला काय स्टडी करायचं आहे? थर्मोडायनॅमिक्स म्हणजे हीटचा जो फ्लो आहे ना इन अ सिस्टीम, तर तो म्हणजे थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्सचा आपल्याला येथे स्टडी करायचा आहे. ठीक आहे. बेसिक होता एकदम. आता बघा, आपल्याला पुढे समजून घ्यायचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आज विचार केला तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे सिस्टीम म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला काय देतील माहिती का? अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर द थर्मोडायनॅमिक्स इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड ॲज डॅश 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 डॅश. मग देतील ऑप्शन: सिस्टीम, सराउंडिंग, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे हाला IMP करा. IMP हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा. जर थर्मोडायनॅमिक्समध्ये विचारलं तर ह्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे. आता सिस्टीम म्हणजे काय? अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड ॲज द सिस्टीम. म्हणजे काय? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. इथे बघा, सिस्टीम म्हणजे काय. आता काय करू, एक उदाहरण घेऊ. एक उदाहरण कशासाठी घेऊ? हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला सिस्टीम म्हणजे कळलं पाहिजे.
आता बघा आपण काय करू, सुरुवातीला तुम्ही रेग्युलर तुम्ही चहा पिता, चहाचा जो कप आहे ना, कपमध्ये जो चहा आहे आणि ही तुमची बॉर्डर आहे, बाउंड्रीज, ही बाउंड्रीज आहे, ही बाउंड्रीज आहे सिस्टीम. ठीक आहे, इथे लक्षात घ्या. तर युनिवर्स, हे बघा, हे तुमचं युनिवर्स आहे, युनिवर्स पूर्ण युनिवर्स आहे, हा आपला बोर्ड पूर्ण युनिवर्स आहे. आणि ह्या सिस्टीमच्या बाहेर हे सराउंडिंग आहे. ठीक आहे, हे सगळं सराउंडिंग पकडा आणि हा तुमचा बोर्ड युनिवर्स पकडा. जो बाउंड्रीजच्या आतमध्ये जो पोर्शन आहे ना, भाग आहे ना, अंडर द थर्मोडायनेमिक इन्व्हेस्टिगेशन आपण का म्हणतो, कारण गरम चहा आहे, गरम चहामध्ये काय होणार, जो हीट फ्लो आहे ना तो कसा होईल, तो सिस्टीम मधून कसा जाईल, बाहेर जाईल सराउंडिंग मध्ये, म्हणजे इकडे जाईल बघा तुमच्या व्यापर्सनुसार सराउंडिंग मध्ये जाईल. तर हा जो हीटचा फ्लो आहे ना, म्हणजे ह्याची स्टडी करायची, हा सिस्टीम मध्ये जो सिस्टीम म्हणजे काय की इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स, युनिवर्सचा पार्ट आहे बघा, हा पूर्ण युनिवर्स आहे. आणि स्टडी कशाचं करायचं आपल्याला, सिस्टीम म्हणजे काय, थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन. थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, याच्यामध्ये जे थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे ह्याच्यात म्हणजे जो हीटचा जो फ्लो होतो, याच्यात जे चेंजेस होतात, हीट जी आपली सिस्टीममधून बाहेर जाते, याचा जो स्टडी करायचा, हा जो पोर्शन आहे ना, याला बोलतात सिस्टीम. ठीक आहे, जसं मी तुम्हाला गॅस सिलेंडरचं सांगितलं होतं. ठीक आहे, लक्षात आलंय. आता सिस्टीम म्हणजे काय, एक तर कळलं पाहिजे आपल्याला, सिस्टीम म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स. काय दिलंय, इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनेमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड ॲज द सिस्टीम. लगेच लक्षात घ्यायचं, जो चहाच्या कप मधला आहे ना, पूर्ण हीटचा जो फ्लो सुरू आहे, ती प्रोसेस सुरू आहे, त्याला बोलायचं सिस्टीम. म्हणजे चहाचा कप जो आहे, कपची जी तुमचं जी बॉर्डर आहे ना, तुमचा कपची बॉर्डर, ही बाउंड्रीज बोलतात त्याला, आणि त्याच्या आतमधला जो पोर्शन आहे त्याला बोलतात सिस्टीम. ठीक आहे, सिस्टीम म्हणजे कळलं. हा IMP आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, थर्मोडायनेमिक्समध्ये आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, लॅब टेक्निशियन आणि आरोग्य पर्यवेक्षणासाठी महत्वाचा आहे. याला स्टार करा, हा स्क्रीनशॉट पण करून घ्या, किंवा तुम्हाला याची PDF पण मिळून जाईल. ठीक आहे, ही PDF पण वाचा. आपल्याला काय आहे, थर्मोडायनॅमिक्स, हीट मास ट्रान्सफर, याच्यावर खूप सारे थर्मल इंजिनिअरिंग, खूप सारा सिलेबस आहे. पण आपल्याला एक्झाम ओरिएंटेड त्यांना जे पाहिजे आपल्याला त्याचा स्टडी करायचा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं सराउंडिंग म्हणजे काय, सिस्टीम म्हणजे काय सांगितलं. आता बघा, ऑल अदर पार्ट्स ऑफ द युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम सच ॲज सिलेंडर, रूम, other are surrounding. The universe is made of system plus surrounding. हे बघा, मी तुम्हाला तेच सांगितले. तर बघा काय सांगितलंय, ऑल अदर पार्ट म्हणजे सिस्टीमचा आपण जो कप घेतला होता बघा, ऑल अदर पार्ट ऑफ युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम सच ॲज सिलेंडर, रूम, अदर्स. म्हणजे बघा इकडे बघा, हे चहाचा कप आहे ना, चहामध्ये जी प्रोसेस, थर्मल प्रोसेस सुरू झाली चहामध्ये, ती सिस्टीम पोर्शन आहे. सिस्टीम याला काय बोलतात, सिस्टीम. ही पूर्ण तुमची सिस्टीम आहे ना, थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशनसाठी. पण ह्या सिस्टीम सोडून जो बाहेरचा पोर्शन आहे ना, ही बाउंड्रीज सोडून ना, बाउंड्रीज सोडून बाहेरचा जो पोर्शन आहे, हा काय झाला तुमचा सराउंडिंग. म्हणजे त्याच्यामध्ये काय येईल, आता बघा, तुम्ही चहाचा कप घरात ठेवला, तर चहाचा कप हा तुमची झाली सिस्टीम. कपामधले असणारा चहा म्हणजे तुमची झाली सिस्टीम. चहाच घ्या, काही घ्या, तुम्ही गरम पाणी घ्या, काही घ्या, ती जी काय झाली सिस्टीम. त्या पातेल्यामधलं गरम पाणी हे झालं तुमचं सिस्टीम. आणि त्या सिस्टीमच्या बाहेरचा जो पोर्शन आहे, म्हणजे तुमचं घर असेल, तुम्ही जर बाहेर रस्त्यावर चहा पित असाल, तर बाहेरचा पोर्शन काय झाला, सिस्टीम. आणि सिस्टीम प्लस सराउंडिंग म्हणजे ही सराउंडिंग आहे बघा, ही सराउंडिंग आहे, आणि ही काय झाली, सिस्टीम आहे. एकदम सोपं आहे. हे दोन्ही मिळून काय झालं, हा तुमचा युनिवर्स तयार झाला. युनिवर्स म्हणजे युनिवर्समध्ये काय काय येतं, सिस्टीम. आणि जर परीक्षेला जर अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की जर परीक्षेला असं जर विचारलं, सिस्टीम अँड सराउंडिंग यांना वेगळं करणारा पोर्शनला डॅश डॅश असं म्हणलं जातं, तर त्याला बोलतात थर्मोडायनॅमिक्समध्ये, याला बोलतात बाउंड्रीज. याला काय बोलतात, बाउंड्रीज. ते काय करतात, सिस्टीम आणि सराउंडिंगला वेगळं करण्याचं काम करतात. ओके, म्हणून कळालं की सराउंडिंग म्हणजे काय, ऑल अदर पार्ट ऑफ युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम सच ॲज सिलेंडर, रूम्स अँड अदर्स आर सराउंडिंग.
म्हणजे सिस्टीमच्या बाहेरचा जो भाग आहे तो काय झाला, तुमचा सराउंडिंगचा भाग झाला. ठीक आहे. आता बघा, परीक्षेला जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा IMP टॉपिक आहे, खूप महत्वाचा आहे. तुम्हाला परीक्षेला याच्यावर एक प्रश्न तयार होईल, किती टाईप्सच्या सिस्टीम्स आहेत थर्मोडायनॅमिक्समध्ये, हा एक प्रश्न असेल. हाऊ मेनी टाईप्स ऑफ सिस्टीम्स इन थर्मोडायनॅमिक्स, असा एक प्रश्न असेल. लगेच तयार करून ठेवा, त्याचं काय उत्तर काय असणार आहे. हाऊ मेनी टाईप्स म्हणजे ह्याचे टाईप्स तुम्हाला माहीत पाहिजे. तर याचे एकूण टाईप्स किती आहेत, ते आहेत 3 है ना. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला याच्यावर येण्याची शक्यता मला असं वाटतं जास्त आहे. थर्मोडायनॅमिक्स तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेला आहे म्हणून. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये काय दिलं आहे, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. या 3 सिस्टीम मिळून काय बनलं तुमचं, काय बनलं म्हणजे या 3 सिस्टीम आहेत. एकूण किती सिस्टीम आहेत, एकूण 3 सिस्टीम आहेत. परीक्षेला प्रश्न येणार, प्रश्न काय येणार, हाऊ मेनी टाईप्स ऑफ सिस्टीम इन थर्मोडायनॅमिक्स, त्याचं उत्तर लिहायचं 3. हा परीक्षेला येणारा IMP प्रश्न आहे. माझ्या मते 99.99% हाचे विचारण्याचे चान्सेस आहेत. म्हणून सर्वांनी नोट डाऊन करा. याचा फायदा तुम्हाला होणार, याचा स्क्रीनशॉट करून घ्या. आता मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. आपल्याला काय समजून सांगायचं, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं तेच सांगायचं आहे. म्हणजे काही पण फापट पसारा आपल्याला घ्यायचा नाही. ठीक आहे. आता बघा, सिस्टीममध्ये काय दिलंय, ओपन सिस्टीम. बघा, सच अ सिस्टीम विच एक्सचेंजेस बोथ एनर्जी अँड मॅटर. आता बघा, इथं मी काय करणार आहे माहिती आहे का, इथं तुमच्यासोबत काही मुलांचा अभ्यास झालेला आहे. रिव्हिजन बॅचमध्ये काही लोकांनी अभ्यास झालेला आहे. अजून अभ्यास व्यवस्थित करण्यासाठी ही बॅच जॉईन केलेली. पण मी इथं काय करणार आहे, ज्याचा काही अभ्यास झालेला नाही, ज्याचं सायन्स एवढं पक्कं नाही आहे, याचे थर्मोडायनिकचे कन्सेप्ट पक्के नाही आहेत, चांगले नाही आहेत, ॲनाटॉमीचे कन्सेप्ट चांगले नाहीत, पॅथॉलॉजीचे चांगले नाहीत, तुमच्या न्यूक्लिअर फिजिक्सचे चांगले नाहीत, रॅडिएशन सायन्सचे चांगले नाहीत. मी प्रत्येकाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे तुम्हाला एकदम सायंटिस्ट, मी पण याच्यातला सायंटिस्ट नाही आहे आणि तुम्ही पण नाही आहेत, पण आपल्याला परीक्षेला काय पाहिजे, हे परीक्षेला जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं आहे, ज्याला कन्सेप्ट क्लिअर आहे त्याच्यासाठी पण, आणि ज्याचा कन्सेप्ट अजून पण क्लिअर नाही त्याचा पण कन्सेप्ट आपण ह्या रिव्हिजन बॅचमध्ये क्लिअर करणार आहोत. हा आपला हेतू आहे. ठीक आहे. आता बघा, म्हणजे ज्याला काही मॅटरच माहीत नाही, एनर्जी मॅटर कसा एक्सचेंज होतो, त्यांच्यासाठी पण समजून घ्या, त्यांच्यासाठी पण समजून घ्या. ठीक आहे. म्हणजे असं समजू नका ज्याचा अभ्यास चांगला झाला आहे, सर आम्हाला येतंय पण याच्यामध्ये प्रश्न कसा फ्रेम होईल, आणि ज्याला येत नाही त्याला कन्सेप्ट आणि प्रश्न कसा फ्रेम होईल, या दोन्ही गोष्टी आपण सांगणार आहोत. ठीक आहे. आता पुढचा ओपन सिस्टीममध्ये काय सांगितलं आहे, एक मिनिट. पहिली गोष्ट डेफिनेशन वाचून घेऊ. अ सिस्टीम तर माहीत कळाले तुम्हाला. सिस्टीम काय, विच एक्सचेंज बोथ एनर्जी म्हणजे ऊर्जा, आणि मॅटर, इथं मास पण येऊ शकतं, मास. मॅटर म्हणजे पदार्थ, मास पण येऊ शकतो, मास पण येऊ शकतो, मास पण हा शब्द विचारला जाऊ शकतो. पण इथं आपण काय घेऊ, मॅटर विथ. ही जी डेफिनेशन आहे ही आपण घेतलेली NCERT मधून. म्हणून जर परीक्षेला प्रश्न विचारला NCERT स्टेट बोर्ड आणि NCERT सोडून ते दुसरा सोर्स वापरणार नाहीत. मग जर विचारला प्रश्न तर जसे तसं इथूनच विचारले जाईल, असेच विचारले जातील प्रश्न. ऊर्जा आणि मास विथ द सराउंडिंग. काय, अ सिस्टीम विच एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर एक्सचेंज विथ द सराउंडिंग इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. म्हणजे अशी सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये ऊर्जा आणि पदार्थ हे दोन्ही पण वातावरणात एक्सचेंज होतात, म्हणजे काय होतात, वातावरणात मिसळून जातात, त्या सिस्टीमला म्हणतात ओपन सिस्टीम. आता आपण पाहू ओपन सिस्टीमचं उदाहरण कोणतं आहे. आता बघा, आपण चहाच घेणार, कारण की सर्वजण मॅक्झिमम लोक चहाच जास्त पितात, बाकी दुसरं सगळेच पितात असं नाही, काही पितात, पण चहा पिणारे खूप जास्त आहेत. मग आता काय करू, आपण चहा घेऊ. चहा हा तुमचा कप आहे. आपण आता कप कोणत्या पण शेपचा असू शकतो. याच्यामध्ये काय आहे, चहा आहे. एक मिनिट. आता चहा आहे. चहा कसा पितो आपण, गरम.
ठीक आहे. गरम चहा पिताय म्हणजे तुम्ही सकाळी चहा घेतला. आता आपल्याला ओपन सिस्टीमचं उदाहरण समजून घ्यायचं आहे. ओपन सिस्टीम काय म्हणतात? हे बघा, ही ओपन सिस्टीम आहे. ओपन सिस्टीम. ठीक आहे, एक मिनिट. एकदम बेसिक पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा. चहा ज्यावेळेस गरम चहा घेतला आपण, गरम चहा ज्यावेळेस पितोय, तर त्यावेळेस आता ही तुमची झाली काय, ही तुमची बॉर्डर झाली बघा. चहाचा कपचा जो तुमचा आउटर पोर्शन आहे ना, ही झाली तुमची बाउंड्रीज. इथे लक्षात घ्या, ही तुमची काय झाली, बाउंड्रीज. आणि बाउंड्रीज आणि ही तुमची काय झाली, पूर्ण सिस्टीम. गरम चहा काय झाला, सिस्टीम. आणि जो बाउंड्रीजच्या बाहेरचा जो पोर्शन आहे ह्याला काय बोलतात, हा तुमचा झाला सराउंडिंग. हा तुमचा काय झाला, सराउंडिंग. म्हणजे जसं तुम्ही रूम मध्ये चहा पिला, रूम तुमची झाली सराउंडिंग. आणि रूम, चहाचा कप काय झाला तुमचा, सिस्टीम. चहाच्या कप मधला चहा झाला सिस्टीम. आणि हे दोन्ही मिळून तुमची रूम आणि चहाचा कप मिळून बनलं तुमचं युनिव्हर्स. ठीक आहे. आता परत लक्षात घ्या, गरम चहा केला, गरम चहा जर कप, मला सांगा तुमचा चहा पिताना तुमचा कप हा त्याचा कॅप लावलेली असते का, नाही, तर ते उघडा असतो. म्हणजे आता बघा, आता ह्या गरम चहा ज्या वेळेस त्याचं काय होणार, वेपर्स तयार होणार, वेपर्स है ना, त्याची वाफ. आता बघा वाफ याची, एक मिनिट. ही तुमची काय झाली, चहाची वाफ. ही कशी झाली, सिस्टीम मधून कुठे गेली. जर चहा कप गरम असेल तर तो 10 मिनिट जर तुम्ही चहाच पिला नाही, तो कसा होणार, थंड होणार. थंड होणार म्हणजे काय होणार, तिथे काय होणार, तुमचा हीटचा फ्लो पण होणार. पण चहाच्या वाफेमधून तुमची काय होणार, इव्हॅपोरेशन होणार. म्हणजे त्यातला जो पोर्शन आहे इव्हॅपोरेशन मध्ये, चहाची क्वांटिटी कमी होणार. म्हणजे त्यातला मॅटर कमी होणार. तो मॅटर कुठे गेला, मग मॅटर गेला कुठं, तो पदार्थ गेला कुठे. जसं की तुम्ही जर चहा जर खूप वेळ उकळला, सुरुवातीला 50 ml होता, नंतर किती झाला, 45 ml झाला. म्हणजे काय झालं, तो मॅटर कमी झाला. मॅटर कमी कसा झाला, तो इव्हॅपोरेशनने झाला. त्याची वेपर्स तुमची सराउंडिंग मध्ये गेली. ठीक आहे. आता मग ह्या वेपर्स तुमच्या सराउंडिंग मध्ये गेल्यात, म्हणजे इथं काय झालं, एक्सचेंज झालंय. एक्सचेंज झालंय कुठून, सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये. आता याच्यासोबत अजून एक गोष्ट घ्या, हा झाला तुमचा मॅटर. काय झाला, मॅटर. मॅटर म्हणजे पदार्थ तुमचा, तो इव्हॅपोरेशन झाला. आता इथं बघा, चहा गरम होता, चहा गरम होता. आता तुम्ही जर, काही लोकांना थंड चहा प्यायची सवय असते. आता चहाचा कपला आपल्याला एक हे असतं बघा पकडायसाठी. ते कशासाठी दिलं जातं, की तुम्हाला चहा व्यवस्थित पकडला पाहिजे, गरम चहा तुम्हाला हाताला नाही लागला पाहिजे. म्हणजे चहाच्या जी एनर्जी आहे, गरम आतमधला जो मॅटर आहे तो कसा आहे, हीट आहे. त्याच्यात हीटचा फ्लो पण होणार ना. म्हणजे तुमच्या बाउंड्रीज पासून हीट पण बाहेर फेकली जाते. लक्षात येतंय. म्हणजे इथून तुमचं काय होणार, एनर्जी. एनर्जी इथून बघा, ही हीट आहे ना, हीट म्हणजे एनर्जी. एनर्जी. आता एनर्जी आणि मॅटर ज्या सिस्टीम मधून ट्रान्सफर होते, एक्सचेंज होते, कुठे होते, ही एनर्जी कुठे झाली, सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये, रूम मधून. बघा, तुमचा चहाचा कप सुरुवातीला गरम होता, नंतर थंड झाला. म्हणजे त्याच्यात काय झाली, हीटचा फ्लो झाला. म्हणजे एनर्जी पण गेली, हीट पण बाहेर आली. म्हणजे हीट कुठून आली, सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये आली. तसाच तुमचा मॅटर सुद्धा वेपर्सच्या याने, की तो कुठून गेला, सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये गेला. मग इथं काय झालंय तुमचं बघा, म्हणजे दोन्ही एनर्जी आणि मॅटर बोथ आर ट्रान्सफर किंवा एक्सचेंज विथ द सराउंडिंग. त्याला बोलतात ओपन सिस्टीम. त्याला काय बोलतात, ओपन सिस्टीम. ओपन, हा झाला तुमचा ओपन सिस्टीमचा एक्झाम्पल. ओके. आता बघा, हे रिव्हिजन बॅच मध्ये कन्सेप्ट काय सांगतोय, की बघा मी सांगतो, ज्या लोकांना अभ्यास आता स्टार्ट केलेला आहे, की त्यांनी आता अजून त्यांना माहित नाही कन्सेप्ट,
पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून या सिस्टीम महत्त्वाच्या, म्हणून त्या समजणं पण गरजेचं आहे. मी पूर्णची पूर्ण तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही पूर्ण थर्मोडायनामिक्स समजून घ्या, पण जे परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे ते आपल्याला करायचं आहे. आता बघा, ओपन सिस्टीम झाली, ही झाली ओपन सिस्टीम. आता आपण काय करू, क्लोज सिस्टीम पाहू. आता परत चहाचा कप घ्या. चहाचा कप हा तुमचा चहाचा कप आहे. चहाच्या कपमध्ये चहा आहे. काही लोकांना काय असतं, चहा गरम पिता येत नाही किंवा पेपर वाचता वाचता थोडंसं उशिरा चहा प्यायची सवय असते. मग उशिरा चहा जर पिला, तुम्ही वेळ घेतला, तर चहा कसा होणार, थंड होणार. मग थंड चहा पण प्यायचा नाही, गरम पण प्यायचा आहे. पण तोपर्यंत काय करायचं आहे, तो चहा झाकून ठेवायचा आहे. झाकून म्हणजे काय करायचं, त्याला त्याच्यावर कॅप ठेवायची. कॅप काहीतरी तुम्ही बशी वगैरे ठेवली नाही का. आता बघा, मी इथे काय केलंय, मला चहा प्यायचा पण थोड्या वेळाने प्यायचा. मी ह्याच्यावर काय केलं माहिती आहे का, इकडे बघा, मी ह्याच्यावर कॅप ठेवली, कॅप, त्याच्यावर झाकण ठेवले. मग आता बघा, इथं काय होणार, चहा पूर्वी जो उघडा कप होता तो चहा लवकर थंड झाला असता. इथे बघा, इथे होईल का, नाही. आता बघा इथे काय घडतं, आता याच्यामध्ये पण गरम चहा आहे, म्हणजे याचे वेपर्स वरती जातील वेपर्स आहे ना, वाफ. पण इथं वरती काय बशी ठेवलेली आहे. बशी ठेवल्यामुळे ती वाफ जी आहे ती सराउंडिंग मध्ये जात नाही. येते लक्षात, ती वाफ कुठे जाते, सराउंडिंग मध्ये जात नाही. मग ती वाफ जात नाही, मग कुठे राहील, ती याच्यातच राहील. पण तुमचा जो कप आहे, त्या कपमध्ये जी एनर्जी आहे, तुमची उष्णता आहे, तुम्ही खूप वेळ कॅप ठेवली. मग असं मग थर्मास फ्लास्कच्या ऐवजी आपण असंच केलं असतं, दिवसभर चहा गरम राहिला असता. एक बशी ठेवली असती, दिवसभर चहा गरम राहिला असता. का, कारण की एनर्जी तुमच्या कपामधून जाते. इथे मॅटर राहिला आहे, मॅटर बशीमुळे बाहेर गेला नाही, पण एनर्जीला रोखू शकत नाही ना तुमचे कपाची जी बाउंड्रीज आहे. मग एनर्जी काय होणार, इथून ट्रान्सफर होणार, एक्सचेंज होणार. कुठे, सराउंडिंग मध्ये. येते लक्षात. आता इथे काय होणार, एनर्जी ही एक्सचेंज झाली. एनर्जी एक्सचेंज झाली. पण इथं काय झालं, मॅटर झालाय का एक्सचेंज, नाही. मॅटर, पदार्थ तसाच आहे. पदार्थ, इथं मॅटर एक्सचेंज झाला का, तर नाही. फक्त एनर्जी तुमची हीट आहे ना, हीट ही ट्रान्सफर झाली. म्हणजे काय, ज्या सिस्टीम मध्ये लगेच आता आपण पाहू. आता बघा, पुढची सिस्टीम आहे क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम मध्ये काय सांगितलंय, अ सिस्टीम क्लोज सिस्टीम मध्ये काय सांगितलंय, अ सिस्टीम दॅट एक्सचेंजेस एनर्जी नॉट द मॅटर. इकडे बघा, एनर्जी काय करते, एक्सचेंज होते, बट नॉट द मॅटर एक्सचेंज विथ द सराउंडिंग इज कॉल्ड ॲज सिस्टीम. क्लोज सिस्टीम म्हणजे लगेच लक्षात ठेवायचं, झाकण ठेवलेला तुमचा चहाचा कप, याला काय बोलतात, क्लोज सिस्टीम. आलं लक्षात. ही तुमची झाली क्लोज सिस्टीम. हा एक मार्क्स आहे. तुमच्या प्रत्येक टॉपिकमध्ये एका टॉपिकवर 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर यातला एक प्रश्न, हा जो टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स, याचे 2 विचार दिले जातील किंवा 3. हा प्रश्न एक लिहून घ्या, याच्यावर एक प्रश्न येणार म्हणजे येणार. ठीक आहे. आता पुढची जी सिस्टीम आहे ती आहे कोणती सिस्टीम. आता बघा, आपण कधी कधी काय करतो, आपल्याला दुपारी चहा प्यायचा असतो है ना, दुपारी चहा प्यायचा असतो. तर आपल्याकडे काय असतं, थर्मास फ्लास्क आपण ऑफिसला घेऊन जातो, त्याच्यामध्ये चहा घेऊन जातो. पण त्याच्या बाउंड्रीज अशा असतात थर्मास फ्लास्कच्या, की त्या हीट आहे ना, हीट बाहेर सराउंडिंगमध्ये जाऊ देत नाहीत. तो चहा कसा ठेवतात, गरम. कसा ठेवतात, गरम. म्हणजे ते काय करतात, जसं क्लोज सिस्टीममध्ये मॅटर सराउंडिंगमध्ये जाऊन दिला जात नाही, पण या थर्मास फ्लास्कमध्ये अशी काही तुमची बाउंड्रीज बनवलेली असती, ते हीटचं एक्सचेंजेस सराउंडिंगमध्ये होऊन दिलं जात नाही. मग त्याने काय होतो, तो तुमचा जो चहा आहे तो चहा हा गरम, त्याचं काय ड्युरेशन असेल त्या ड्युरेशननुसार तो गरम राहिला जातो.
ठीक आहे, म्हणजे अशी सिस्टीम त्याच्यामध्ये एनर्जी अँड मॅटर किंवा मास बोथ डज नॉट एक्सचेंज विथ सराउंडिंग. म्हणजे हा चहाचा कप आहे ना, त्याच्यात एनर्जी बाहेर जात नाही आणि मॅटर सुद्धा बाहेर जात नाही. मग त्या सिस्टीमला बोलतात आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम. हे पक्क धन ठेवा, पाठ करून ठेवा, किंवा कन्सेप्ट जर क्लिअर झाला तर याच्यावर प्रश्न विचारला जाईल. ओपन सिस्टीम म्हणजे त्याचे डेफिनेशन विचारले जातील, खालीलपैकी कोणत्या सिस्टीमचा प्रकार आहे थर्मोडायनॅमिक्सचा, असा प्रश्न विचारला जाईल. किंवा हाऊ मेनी टाइप्स ऑफ सिस्टीम्स इन थर्मोडायनॅमिक्स हा एक प्रश्न. किंवा थर्मस फ्लास्क इज द एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश सिस्टीम्स इन थर्मोडायनॅमिक्स प्रोसेस, असा प्रश्न विचारला जाईल. किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की समुद्राचं जर पाणी आहे तर समुद्राचं पाणी किंवा तुमचं लेक डॅम याचं कोणतं पण पाणी आहे ते कोणत्या प्रकारच्या सिस्टीमचा उदाहरण आहे. कशासाठी असं पण विचारलं शकतं. ह्युमन बॉडी इज डॅश डॅश टाइप्स ऑफ सिस्टीम्स इन थर्मोडायनॅमिक्स, इज अ एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश सिस्टीम्स इन थर्मोडायनॅमिक्स. ह्युमन बॉडी इज द ओपन सिस्टीम आहे. आपली कशी सिस्टीम आहे, ओपन आहे. आपण एनर्जी अँड मॅटर दोन्ही पण बाहेर, हे बघा आपल्या शरीरातून दोन्ही पण होतात. एनर्जी अँड मॅटर बोथ आर एक्सचेंज विथ सराउंडिंग. ही ओपन बॉडी आहे. ओपन बॉडी म्हणजे ओपन सिस्टीम आहे. ओपन सिस्टीमचं उदाहरण आहे. क्लोज जर असते ना तर आपला मॅटर जर एक्सचेंज झाला नसता तर मग खूप साऱ्या गोष्टी घडल्या असत्या. ठीक आहे, म्हणजे बोथ एनर्जी अँड मॅटर बोथ आर एक्सचेंज विथ सराउंडिंग इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. म्हणजे अशा प्रकारचे तुमचे प्रश्न बनले जातील. आपला हेतू काय आहे, परीक्षेला काय महत्त्वाचं आहे, काय विचारणार, प्रश्न कसे तयार होणार, आपल्याला ते महत्त्वाचं आहे. याच्यावर 3 प्रश्न नक्कीच, 3 हाऊ मेनी टाइप्स ऑफ सिस्टीम, याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप दाट आहे. आता आपली डेफिनेशन घेऊ आपण ती. आयसोलेटेड सिस्टीम, अ सिस्टीम दॅट डज नॉट अलाउ एक्सचेंज ऑफ आयदर एनर्जी और मॅटर विथ द सराउंडिंग इज अन आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम कळालं, म्हणजे थर्मस फ्लास्क लक्षात ठेवा, ही तुमच्या आयसोलेटेड सिस्टीमचं उदाहरण आहे. ओके, आता बघा तुमचं गॅसचं सिलेंडर आहे तर ते तुमचं आयसोलेटेड सिस्टीमचं उदाहरण आहे. एनर्जी अँड मॅटर बोथ डज नॉट एक्सचेंज विथ सराउंडिंग. आयसोलेटेड सिस्टीम सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण, एक लक्षात ठेवा. कन्सेप्ट लक्षात असेल तर कोणतं पण उदाहरण आलं तुमच्या लगेच लक्षात येईल. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक महत्त्वाचा होता. याला प्रत्येकाने समजून घ्या, हा खूप महत्त्वाचा होता. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. आणि तुम्हाला थर्मोडायनॅमिक्समध्ये नीट जेई इंजिनिअरिंगच्या एंट्रान्स किंवा गेट एंट्रान्स इतक्या हार्ड डिफिकल्टी विचारणार नाहीत. आपली झेडपीची परीक्षा आहे. या परीक्षेला काय महत्त्वाचं आहे, या सर्वांवर विचार करून आपण आज आपली रिव्हिजन बॅच स्टार्ट केली आहे. तुमच्या मित्रांना सांगा, जे अभ्यास करत आहे, कॉम्पिटिशन तुमच्या मित्रांना सांगून वाढणार नाही, त्यांना पण फायदा होईल या बॅचचा. ज्यांनी तुमच्या कोणी संपर्कातील अजून आरोग्य परीक्षक करत असेल त्यांना पण सांगा. या रिव्हिजन बॅचचा खूप तुम्हाला फायदा होणार आहे. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात फक्त आपण रिव्हिजन बॅच घेत आहोत टेक्निकलसाठी सिलेबस खूप आहे, पण एक्झाम ओरिएंटेड सिलेबस डिकोड करून त्याच्यावर त्या अनुषंगाने टॉपिक घेऊन प्रत्येक टॉपिकचं विश्लेषण, त्यावर येणारे प्रश्न फक्त आपल्या इथे घेतले जाते. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न म्हणण्यापेक्षा टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम्स. आता याला पण IMP करा. जर प्रश्न विचारले परीक्षेला, सिस्टीम्स आणि प्रॉपर्टीज वर प्रश्न विचारले जातील. आता प्रॉपर्टीज समजून घ्या. प्रॉपर्टीजच्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? 2 प्रॉपर्टीज आहेत. एक आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आपण समजून घेऊ आधी. अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द अमाउंट ऑफ
matter present in a system is called an extensive property. अशी जी प्रॉपर्टी ती कशावर डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम. म्हणजे सिस्टीम मध्ये तुमचा मॅटर किती आहे याच्यावर जी डिपेंड असणारी जी याच्यावर जी डिपेंड, त्या सिस्टीममध्ये मॅटर किती आहे ह्याच्यावर डिपेंड असणारी जी प्रॉपर्टी आहे त्याला बोलतात एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला तुमच्या मॅटर डिपेंड करतो. ठीक आहे. आता बघा त्याच्यामध्ये मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स. म्हणजे काय? हे सर्व ह्या एक्झाम्पल्स आहेत. त्याच्या परीक्षेला कसा, हे बघा इथं बघा त्या प्रॉपर्टीमध्ये अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट किती आहे यावरून ती प्रॉपर्टी कोणती आहे, एक्सटेन्सिव्ह काय इंटेन्सिव्ह ठरली जाते. ठीक आहे. मग मॅटर जर असेल, मॅटर इम्पॉर्टंट असेल तर कोणती प्रॉपर्टी? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मॅटर नसेल तर मी सांगतो पुढे. तर त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत? तर मास. आता ह्याच्यावर प्रश्न कसे फ्रेम होतील? एक तर पहिली गोष्ट विचारतील, हाऊ मेनी टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज इन अ सिस्टीम, थर्मोडायनेमिक सिस्टीम. मग दोन प्रकारचे आहेत, एक आहे एक्सटेन्सिव्ह. याच्यापेक्षा जास्त प्रश्न कोणत्या पद्धतीचा विचारला जाऊ शकतो? तो प्रश्न आहे की एक्सटेन्सिव्ह मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी इज अ डॅश डॅश टाइप्स ऑफ प्रॉपर्टी, है ना, इज अ एक्झाम्पल ऑफ विच प्रॉपर्टी, असं पण विचारलं जाऊ शकतो. मग हे कोणत्या प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आहे? ते आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग त्याचे ह्याचा स्क्रीनशॉट करून घ्या. हा परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे टॉपिक, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. लिहून घ्या. मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स. तुम्हाला याची PDF स्वरूपात पण मिळून जाईल. ज्या ज्या लोकांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना याची PDF पण मिळून जाईल. पण PDFची वाट पाहण्यापेक्षा याचा लगेच स्क्रीनशॉट काढून हा तुम्ही याच्यावर प्रश्न मी जे सांगितले एक्झाम्पल लक्षात ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. घेतला? पुढे घेऊ आपण. आता काय विचारले? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? अ प्रॉपर्टी ही दुसरी टाईपची प्रॉपर्टी आहे. दोन प्रकारच्या प्रॉपर्टी, एक एक्सटेन्सिव्ह एक इंटेन्सिव्ह. अ प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडेंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर इन अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता बघा मला सांगा, इथे घेऊ आपण बॉइलिंग पॉईंट. आता बॉइलिंग पॉईंट एक्झाम्पल, याचे काय एक्झाम्पल दिले? बॉइलिंग पॉईंट, प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉईंट, स्पेसिफिक हीट, बॉइलिंग पॉईंट. 10 ml पाण्याचा बॉइलिंग पॉईंट आणि 1 लिटर पाण्याचा बॉइलिंग पॉईंट हा दोन्ही असू शकतो का? वेगवेगळा असू शकतो का? डिफरंट असू शकतो का? नाही. हे बघा दोन्ही मॅटरचा बॉइलिंग पॉईंट हा एकच आहे. मग इथं तुमचा 10, जसं तुम्ही एका पातेल्यात 10 ml पाणी गरम करताय, पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे सगळ्यांना माहिती आहे, 100 बॉइलिंग पॉईंट, 100 डिग्री सेल्सिअस हा बॉइलिंग पॉईंट आहे. आणि मग 10 ml पाणी घेतलं एका पातेल्यामध्ये आणि एका पातेल्यामध्ये घेतलं 1 लिटर पाणी, तर दोन्ही बॉइलिंग पॉईंट दोन्ही पाण्याचा वेगळा राहील का? नाही. मग त्यातला जो पाणी जो आहे तो तुमचा मॅटर आहे. मग मॅटर इथं डिपेंड आहे का? नाही. मग इथे काय? अ प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर. इंडिपेंडेंट आहे, लक्षात ठेवा, डिपेंड्स नाही. इंडिपेंडन्स ऑफ द मॅटर, अमाऊंट ऑफ मॅटर इन अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे काय? इथे तुमचा मॅटर डिपेंड करत नाही. आता विस्कॉसिटी दिले उदाहरण. विस्कॉसिटी एखाद्या सबस्टन्सची, की तसं तुमची विस्कॉसिटी 100 ml दुधाची विस्कॉसिटी आणि 20 ml दुधाची विस्कॉसिटी वेगळी असू शकते का? नाही. विस्कॉसिटी इथं मॅटर डिपेंड करत नाही. लक्षात आलंय? त्या प्रॉपर्टीला बोलतात इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग त्याची दोन्हीतला फरक कसा आला लक्षात तुमच्या आला असेल. टेम्परेचर, की जसं तुमच्या लोखंडाचा एक पीस आहे तो 1 kg आहे आणि दुसरा लोखंड आहे अर्धा kg आहे, तर 1/2 kg आणि ह्याला दोन्हीचा जो हीट गेन कॅपॅसिटी आहे किंवा दोघांना जर हीट दिली तर टेम्परेचर डिफरंट असू शकते का? व्हॅरी असू शकते का? नाही, सेम असू शकते. म्हणजे मॅटर डिपेंड करत नाही. त्या प्रॉपर्टीला बोलतात इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी.
आणि जी डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम इज कॉल्ड एज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि इथे काय सांगितलं, इंडिपेंडंट ऑफ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम इज कॉल्ड एज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. याचे उदाहरण कोणते कोणते आहेत? प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि स्पेसिफिक हीट. स्क्रीनशॉट करून घ्या. ओके. पाथ फंक्शन. आता याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारू शकतात किंवा याच्यावर फक्त विचारला तर एक्झाम्पल, पाथ फंक्शनचे एक्झाम्पल काय आहेत हाच विचारू शकतात, म्हणून मी तुमच्यासमोर घेऊन आलोय. सोपा आहे. इथे बघा, द प्रॉपर्टीज विच डिपेंड्स ऑन द पाथ, जी प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन पाथ इज कॉल्ड एज अ पाथ फंक्शन. एकदम सोपा आहे. याचा फक्त लक्षात ठेवा, वर्क अँड हीट इज द एक्झाम्पल ऑफ पाथ फंक्शन. पाथ फंक्शनचे उदाहरण कोणते आहेत? वर्क अँड हीट. जर विचारलं वर्क अँड हीट हे कशाचे एक्झाम्पल आहेत, खालीलपैकी पाथ फंक्शन दिला किंवा दुसरं काही ऑप्शनमध्ये दिले तर याचं उत्तर आहे पाथ फंक्शन. प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन, किंवा याची डेफिनेशन पण विचारली जाऊ शकते. ठीक आहे, स्क्रीनशॉट करून घ्या. पुढे जाऊ आपण. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता बघा, याच्यासाठी आहे ना, आधी झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स साठी एक आता बघा इथं उदाहरण घ्या. एक 1 glass contain hot water and the other contain cold water. Now if we leave them on the table for a few hours, they will attain thermal equilibrium with temperature of room. आता ह्याच्यावर एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्याला कसं आहे, समजून घेणं महत्त्वाचं आहे. मग लॉ पाठ करणं आता वेळ नाही आहे. झिरोथ लॉ काय आहे हे आपल्याला समजायचं. आता बघा, हा एक कप आहे, याच्यात चहा आहे. हा एक कप, ह्या चहा आहे. याचं हा चहा आहे कसा आहे, आणि ही तुमची रूम आहे. रूम म्हणजे तुमचं सराउंडिंग आहे, लक्षात घ्या. हे तुमचं काय झालं, सराउंडिंग. ही सराउंडिंग ही तुमची सिस्टीम झाली आहे. सिस्टीम, आतमधला चहा काय, सिस्टीम. आता सिस्टीम मध्ये काय असतं, सिस्टीम म्हणजे थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन, अंडर द थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन जो असते प्रोसेस त्याला म्हणतात सिस्टीम. आता हा चहा कसा आहे, हा आहे गरम, हॉट आहे. आणि हा चहा कसा आहे, कोल्ड आहे. कोल्ड म्हणजे आपण काय केलं, ते उकळलंच नाही. चहामध्ये पत्ती, साखर सगळं टाकलं, ते उकळलंच नाही, म्हणजे आपण त्याला गरम केलंच नाही, जसा आहे तसा ठेवला. आता दोन्ही चहा आहेत. दोन्ही चहा, मला सांगा, हे तुमच्या सराउंडिंग मधलं टेम्परेचर आहे, याला बोलतात रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर, हे रूम टेम्परेचर आहे डॅश डॅश पर्टिक्युलर 20 डिग्री सेल्सिअस है ना. काय असेल, काय असेल, 0 डिग्री सेल्सिअस, काही झिरोच पकडा आपण या ठिकाणी, 0 डिग्री आहे. आता बघा, सिस्टीम, ह्या सिस्टीममध्ये हे जो गरम चहा आहे, हा गरम चहा आणि हा कोल्ड चहा ठेवला, दोन्ही सोबत ठेवले, तर 4-5 तास आपण काय केलं, 5 hours आपण हा चहा असाच ठेवला, गरम चहा आणि कोल्ड चहा. 5 तासानंतर काय होणार, 5 तासानंतर हा चहा काय होणार, गरम चहा सुद्धा काय होणार, थंड होणार. मग थंड म्हणजे किती होणार, तर किती होणार थंड, तर हा जो चहा आहे ना, जेवढा थंड, कोल्ड चहा, कोल्ड म्हणण्यापेक्षा नॉर्मल चहा म्हणजे रूम टेम्परेचर एवढा आहे, ते जो सराउंडिंग टेम्परेचर आहे रूम टेम्परेचर तेवढाच गरम थंड राहील. तो त्याच्यापेक्षा थंड होऊ शकणार नाही ना, जेवढं तो तेवढंच अडॅप्ट करू शकतो है ना टेम्परेचर.
मग हा चहा 5 तासानंतर दोन्ही काय होईल, हा कोल्ड आणि हा कोल्ड, दोन्ही पण चहाचं टेम्परेचर सेम राहील. किती? 5 तासानंतर. तो कोणत्या टेम्परेचरनुसार? रूम टेम्परेचरनुसार. म्हणजे काय राहील ते? थर्मल इक्विलिब्रियम. दोन्ही टेम्परेचर थर्मल इक्विलिब्रियम. ते कसं राहील? दोन्हीचं तापमान समसमान राहील. हा 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. एकदम सोपा. आलं लक्षात? 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काही नाही. डायरेक्ट आता आपण त्याच्या डेफिनेशनवर जाऊ. लक्षात येतंय? 5 तासानंतर गरम चहा थंड झाला. थंड झाल्यानंतर किती त्याचे टेम्परेचर राहिलं? जो थंड चहाने रूम टेम्परेचर जेवढं, रूम तुमचं युनिव्हर्समध्ये सराउंडिंगमध्ये जे टेम्परेचर आहे ना, त्याला बोलतात रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर एवढा हा गरम चहा झाला. म्हणजे दोन्ही चहा कसे झाले? थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे हे दोन एक उदाहरण लक्षात ठेवा. मग आता 0th लॉ काय सांगतो? आता समजून जाईल तुम्हाला. अकॉर्डिंग टू 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, टू सिस्टीम दॅट आर इन थर्मल इक्विलिब्रियम. हे बघा, जसं ही एक सिस्टीम आहे ए आणि ही आहे बी, है ना. लक्षात घ्या, टू सिस्टीम इन थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम लक्षात आलं का? दोन चहा. लक्षात ठेवा, काहीच लक्षात नका ठेवू दुसरं. विथ अ थर्ड सिस्टीम सेपरेटली आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. म्हणजे सी. आलं लक्षात? काय सांगितलंय? टू सिस्टीम दॅट आर इन, जशा आपल्या कोणत्या सिस्टीममध्ये ए अँड बी, दॅट आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ अ थर्ड सिस्टीम सेपरेटली. म्हणजे सी थर्ड सिस्टीम आहे. सेपरेटली आर ऑल्सो, म्हणजे बी अँड सी आणि ए अँड सी. जसं ए बी इज ए आणि बी थर्मल इक्विलिब्रियम, तसंच ए अँड सी आणि बी अँड सी ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. वेन अ बॉडी ए इज, इथं दिलं काय? वेन अ बॉडी ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे ए बघा, with another body B and also separately in thermal equilibrium with body C. Then body B and C will also, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं, in also thermal equilibrium each other. This statement defines the 0th law of thermodynamics. Thermodynamics law is based on temperature of measurement. ओके, 0th law of thermodynamics म्हणजे कळालं काय? जर आता बघा, परीक्षेला जर प्रश्न विचारला तर कशावर विचारतील? ह्याच्यावर प्रश्न विचारतील. तर हा द 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेट्स दॅट, असं नाही विचार, इथून विचारतील, इफ द सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम नो हीट फ्लो विल टेक प्लेस. त्याच्यापेक्षा हा डेफिनेशन खूप महत्वाची आहे. Two systems that are in thermal equilibrium with a third system separately are also in thermal equilibrium. हा परीक्षेला जर विचारला तर खालीलपैकी हा लॉ ओळखा कोणता आहे. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आणि 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. जर विचारले डेफिनेशन, स्टेट बोर्ड मधला आहे हा, हे विचारलं जाईल. आणि हा लॉ ओळखा कोणता लॉ आहे. हा लॉ कोणता आहे? 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, दोन लक्षात घ्या फक्त. दोन सिस्टीम जर थर्मल इक्विलिब्रियम असेल तर त्या तिसऱ्या सिस्टीम सोबत पण सेपरेटली ए अँड बी, ए अँड सी अँड बी अँड सी, ह्या दोन्ही पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये राहतात. ठीक आहे. याच्यावर वर्क, नेचर ऑफ वर्क, ह्याच्यावर पण प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. पण जे पहिले जे शिकवले त्याच्यावर थर्मोडायनॅमिक्समध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. रिव्हिजन बॅचचा हेतूच तो आहे, जो परीक्षेला अनुषंगाने महत्त्वाचा आहे तेच घ्यायचं. परीक्षेच्या दृष्टिकोनात जे महत्त्वाचं आहे ते घ्यायचं. ठीक आहे. आता बघा, इन मेकॅनिक्स द वर्क इज डिफाइंड ॲज द एनर्जी बाय विच बॉडी इज डिस्प्लेस थ्रू अ डिस्टन्स डी विथ अन ॲप्लिकेशन ऑफ फोर्स.
म्हणजे काय, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे तुमचं विस्थापन या ठिकाणून त्या ठिकाणी, आणि फोर्स बल. बल आणि डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस होतं ते त्यालाच बोलतात वर्क. ओके, बेसिक आहे. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, पण वर्कची व्याख्या विचारू शकते, किंवा वर्क म्हणजे असा फॉर्म्युला दिला जाऊ शकतो. F इज इक्वल टू फोर्स आणि D इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा, F इज इक्वल टू फोर्स आणि D इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. काय विचारलंय, साइन कन्व्हेन्शन ऑफ क्यू. आपल्याला आधी साइन कन्व्हेन्शनच्या आधी नेचर ऑफ हीट पाहायचं आहे. हीट काय आहे, हीट काय आहे, डिनोटेड बाय क्यू. लाईक हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी बाय विच द सिस्टीम एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. आपण पाहिलं, चहाचा कप होता, सिस्टीममधून एनर्जी सराउंडिंगमध्ये जाते. ते एनर्जीचा हा मेन बेसिक कॉन्सेप्ट आहे त्यांचं नेचर ऑफ हीटचा. Heat is the form of energy by which the system exchanges the energy with the surrounding. When the system and surrounding are at different temperature, heat either flow in or let out. म्हणजे दोन्हीचं सराउंडिंग जर डिफरंट असेल तर ती एक तर सराउंडिंगमधून सिस्टीम आतमध्ये येते, किंवा सिस्टीममधून हीट बाहेर जाते. ओके, असा हा हीटचा कॉन्सेप्ट आहे. हीट म्हणजे काय, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. ह्याचा फ्लो कसा असतो, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हा नैसर्गिक त्याचं नेचर आहे. ठीक आहे. आता बघा, साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन आता बघा इथं दिलंय, प्लस क्यू मायनस क्यू प्लस डब्ल्यू मायनस डब्ल्यू. आता इथंच समजून घ्या, आता मी त्यासाठी तुम्हाला एक डायग्राम देतो. डायग्राम म्हणण्यापेक्षा दुसऱ्या पेजवर जाऊ आपण. आधी एक समजून घेऊ आपण. साइन कन्व्हेन्शन काय, प्लस क्यू. प्लस क्यू म्हणजे काय, हीट इज ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग. आता बघा, ही तुमची सिस्टीम आहे. ठीक आहे. आता इथं काय करू आपण, प्लस क्यू, ह्याला काय देणार, प्लस क्यू. प्लस क्यू या सिस्टीम, ही तुमची सिस्टीम आहे. इथे बघा काय दिलंय, हीट इज ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग. म्हणजे प्लस क्यू म्हणजे काय, तुमची हीट आहे ना, सराउंडिंग मधून सिस्टीमने ॲब्झॉर्ब केलेली आहे, त्याला बोलायचं प्लस क्यू. म्हणजे काय, सिस्टीममध्ये आलेली आहे ती हीट. ठीक आहे. हे दोन्ही नेचर अँड वर्कचं साइन कन्व्हेन्शन माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. थर्मोडायनॅमिक्समध्ये म्हणजे प्लस क्यू म्हणजे काय, तुमच्या सराउंडिंग, हे पूर्ण सराउंडिंग आहे ना, हे सराउंडिंगमधून हीट कुठे आली, सिस्टीममध्ये आली. प्लस क्यू इज म्हणजे काय, हीट इज ॲब्झॉर्ब बाय सिस्टीम. काय, ॲब्झॉर्ब बाय सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग. आता बघा पुढचा काय, मायनस क्यू. मायनस क्यू म्हणजे हीट इज रिलीज बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग. आता म्हणजे काय झाली, आता बघा, आता ज्यावेळेस तुमची हीट ही इथून सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये गेली, त्याला बोलतात मायनस क्यू. मायनस क्यू म्हणजे काय, सिस्टीममधून तुमची हीट ज्यावेळेस सराउंडिंगमध्ये जाते त्याला बोलतात मायनस क्यू. हे दोन्ही साइन कन्व्हेन्शन माहीत पाहिजे तुम्हाला. म्हणजे हीटचा फ्लो कसा होतो, वर्क डन कसं होतं, याच्यावरून आपल्याला पुढचा थर्मोडायनॅमिक्स. आता हे बेसिक आहे, तुम्हाला इथपर्यंतच विचारतील. जर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून डीपमध्ये जायचं असेल तर साइन कन्व्हेन्शन पण खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. साइन कन्व्हेन्शन माहीत असणं खूप गरजेचं आहे कॉन्सेप्टसाठी. आता बघा, प्लस क्यू म्हणजे काय, सिस्टीममध्ये हीट वातावरणातून सिस्टीममध्ये आली
मायनस क्यू म्हणजे काय, तुमच्या सिस्टीम मधून वातावरणात गेली सिस्टीम. ठीक आहे, प्लस क्यू मायनस क्यू कळालं. आता बघा प्लस डब्ल्यू. प्लस डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू इज डिनोटेड बाय वर्क डन. वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. वर्क इज डन ऑन द सिस्टीम. वर्क कसं केलंय, सिस्टीमवर डन झालं. ठीक आहे, म्हणजे प्लस डब्ल्यू म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. ठीक आहे, आणि मायनस डब्ल्यू म्हणजे काय बघा, मायनस डब्ल्यू इथे बघा, मायनस डब्ल्यू मध्ये काय दिलं, वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंगने तुमच्या सिस्टीमवर वर्क डन केलं त्याला बोलतात प्लस डब्ल्यू, आणि सिस्टीमने सराउंडिंगमध्ये वर्क डन केले त्याला बोलतात मायनस डब्ल्यू. ओके, हे तुमचं झालं साइन कन्व्हेन्शन ऑफ वर्क डन अँड क्यू म्हणजे हीट. हे तुमचं साइन कन्व्हेन्शन झालं. आता बघा इथे बघा, इथे नोट करून दिलंय, ह्या IMP कासाठी नोट करून दिलाय. डब्ल्यू अँड क्यू आर पाथ फंक्शन. हीट अँड वर्क डन इज अ पाथ फंक्शन. साइन कन्व्हेन्शन समजलं असेल. परत सांगतो, डब्ल्यू क्यू म्हणजे हीट इज ॲब्झॉर्ब बाय सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग. सराउंडिंग मधून हीट ॲब्झॉर्ब केली कोणी, सिस्टीम मध्ये, आणि सिस्टीम मधून रिलीज केली त्यावेळेस त्याला बोलतात मायनस क्यू. प्लस डब्ल्यू वर्क इज डन बाय ऑन द सिस्टीम. ज्यावेळेस सराउंडिंग मधून सिस्टीमवर वर्क केलं जातं, वर्क डन होतं, त्याला बोलतात प्लस डब्ल्यू. मायनस डब्ल्यू वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. म्हणजे सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये वर्क डन होत असेल त्याला बोलतात मायनस डब्ल्यू. इज अ साइन कन्व्हेन्शन ऑफ हीट अँड वर्क डन. ओके, एक सेकंड. लक्षात आलं साइन कन्व्हेन्शन काय आहे, डब्ल्यू अँड क्यूचा. ठीक आहे, आता नेक्स्ट टॉपिक घेऊ आपण. नेचर ऑफ हीट समजला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. द लॉ इज स्टेटेड इन डिफरंट वेज, है ना. हे बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जर तुमच्या ह्या टेक्निशियनसाठी जर विचारला प्रश्न तर याच्यावर येण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला स्टेटमेंट देतील, त्या स्टेटमेंटवरून ठरवायचं आहे. एक सेकंड. हे बघा, इथे काय दिलंय, 3 स्टेटमेंट दिलेत. या तिन्ही स्टेटमेंट मधून कोणतं पण स्टेटमेंट विचारलं जाईल आणि तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल की हा लॉ कोणता आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ, थर्ड लॉ. तर इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे IMP. व्हेरी इम्पॉर्टंट तुमचा टॉपिक फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा जो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा इक्वल आहे, दोन्ही सेम आहेत. म्हणजे काय, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इथं दिलेलं आहे आपण बघा. आता हे 3 स्टेटमेंट आहेत. एनर्जी ऑफ द युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट असं पण दिलं जाईल आहे स्टेटमेंट, आणि याला विचारलं जाईल तुमची एनर्जी आणि युनिव्हर्सची रिमेन्स कॉन्स्टंट असं दिलं जाईल आणि कोणता लॉ आहे ओळखा. हा एक स्टेटमेंट महत्वाचा आहे. दुसरा आहे द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. सेम आहे सगळे स्टेटमेंट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे आहेत. ओके, आता बघा तिसरा स्टेटमेंट आहे एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ट्रान्सफर कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, ऑल अबोव स्टेटमेंट्स आर इक्विव्हॅलंट. हे बघा खाली दिलेलं आहे. हे सर्वची सर्व स्टेटमेंट हे इक्विव्हॅलंट आहेत, समसमान आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वचे सर्व महत्वाचे आहेत. ओके, हा तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. म्हणजे हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीला इक्विव्हॅलंट आहे. एनर्जी कॅन नायदर बी, ऊर्जा तयारी करता येत नाही, नष्ट करता येत नाही. हे तुम्ही शाळेत असल्यापासून शिकताय. ठीक आहे, आता याच्यावर काय परीक्षेला प्रश्न विचारू शकतात की याच्यापैकी 3 स्टेटमेंट तुम्हाला दिले जातील आणि तुम्हाला ओळखतील हा कोणता लॉ आहे. तर ह्या स्टेटमेंटवरून लक्षात आलं पाहिजे हा
तुमचा थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न येणारा आहे. मला असं वाटतं की आपण जे टॉपिक घेतोय ते टॉपिकवर याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे. जरी विचारले तर कन्सेप्ट असे तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर त्याचं उत्तर पण निघून जाईल. आता इथे कसं विचारलं जाईल, हीटची अजून ॲडिशन कशी करायची, की तुम्हाला जर विचारलं हीटची युनिट काय, तर युनिट माहीत असणं पाहिजे. हीटचं युनिट काय, कॅलरी हे हीटचं युनिट आहे. म्हणजे जर अजून विचारलं तर फक्त बेसिक विचारलं जाईल. म्हणजे टॉपिकनुसार गेले तर आपण जर शिकवलं तेच शिकवतील. याच्या व्यतिरिक्त अजून बेसिक गेले तर मग यामध्ये हीटचं युनिट विचारा किंवा एखादं एक्झाम्पल विचारा ओपन सिस्टीमचं. ह्युमन बॉडी इज अ एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश सिस्टीम, थर्मोस्टॅट इज डॅश डॅश ऑफ सिस्टीम, मास इज बिलॉंग्स टू विच प्रॉपर्टी ऑफ थर्मोडायनॅमिक्स, ज्या इंडिपेंडंट मॅटर असताना कोणती प्रॉपर्टी आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. फक्त थोडा प्रश्न विचारताना थोडासा बदल करतील, पण शक्यता असेच विचारण्याची जास्त आहे. ठीक आहे, आता पुढे बघू. हे बघा इथे दिलं थोडं एक्सप्लेनेशन. आता याच्यामध्ये काय करा माहिती आहे का, इथे जर विचारलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये बघा असं विचारू शकतात, त्याचं मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन काय दिलं जाईल. हे बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन ध्यानात ठेवा. ठीक आहे, हे बघा हे कशासाठी आता परीक्षेला विचारले जातील की हा मॅथेमॅटिकल फॉर्म्युला कशासाठी वापरला जातो. तर डेल्टा यू इज इक्वल टू टोटल इंटरनल एनर्जी. टोटल इंटरनल एनर्जी इज म्हणजे काय, यू डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी. क्यू म्हणजे काय, क्यू इज डिनोटेड बाय हीट. हीट ही क्यूने डिनोट केली जाते. आणि इथं काय दिलंय, वर्क डन डब्ल्यू. म्हणजे काय, टोटल इंटरनल एनर्जी चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू हीट प्लस वर्क डन. यालाच बोलायचं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हा पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हा तुम्हाला फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इज इक्वल टू द सम ऑफ the quantity of heat supplied to the system and amount of work done on the system. म्हणजे हे सांगितलं बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, वेअर डेल्टा यू इज अन इंक्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम फॉर डेल्टा यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. सेम आहे, त्याच्यात काहीच बदल नाही. ठीक आहे, आता आपल्या रिव्हिजन बॅचमध्ये एक एक टॉपिकचा आपल्याला व्यवस्थित विश्लेषण करायचं. आता थर्मोडायनॅमिक्समध्ये काय महत्त्वाचं होतं, त्याचे प्रश्न कसे महत्त्वाचे आहेत, पुढच्या आपल्या प्रत्येक टॉपिकवर महत्त्वाचे क्वेश्चन पण आपण शेवटी घेणार आहोत. आता थर्मोडायनॅमिक्समध्ये काय काय इम्पॉर्टंट होतं, रिव्हिजन बॅचमध्ये मला देणं काय योग्य आहे, जे जास्तीत जास्त कमी वेळात जास्त मटेरियल कसं प्रोव्हाइड करायचं तुमच्यापर्यंत, ही आमची जबाबदारी आहे. आता पुढचा टॉपिक आपण घेऊ. पुढचा टॉपिक काय आहे, थर्मोडायनॅमिक्स 2 मार्क्सचा प्रश्न होते. याच्यामध्ये 99% येण्याची शक्यता जास्त आहे. मला असं वाटतं की ज्यांचा कन्सेप्ट आधी क्लिअर नव्हता, पण आता आज माझा लेक्चर ऐकला, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर पण समजेल की कसा प्रकारचे प्रश्न येतात आणि कन्सेप्ट पण समजला असेल. आता बघा, आता आपण पुढचा बघा, आता तुमचा पुढचा टॉपिक आहे, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि आपल्याला प्रत्येक टॉपिक जास्तीत जास्त मार्क कसे गेन करायचे आहेत, त्या टॉपिकवर आपण कसा फोकस करायचा, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता तुम्हाला इथे दिला आहे फंक्शन्स ऑफ किडनी, लिव्हर अँड थायरॉइड ग्लँड्स. फंक्शन दिले आहेत, मग फक्त फंक्शन करा. ठीक आहे, मग जास्त डीपमध्ये करू नका. मग फंक्शन्स काय आहेत, आता याच्यामध्ये या टॉपिकवर माझ्या मते 4 ते 5 प्रश्न येण्याची शक्यता आहे. मग ते कोणते प्रश्न असतील, त्यासाठी आपण जास्तीत जास्त कशी रिव्हिजन करता येईल, कशा टॉपिकचं विश्लेषण करता येईल, हे आता पाहूया. ठीक आहे, आता पहिलं
जो फंक्शन्स आहे, फंक्शन्स ऑफ किडनी, आपण मुद्द्यावर येऊया. आपल्या टॉपिकमध्ये काय विचारलंय? फंक्शन्स ऑफ किडनी, लिव्हर अँड थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स नाही, थायरॉइड ग्लँड. ठीक आहे. आता बघा, फंक्शन्स ऑफ किडनीचे काय कोणते कोणते फंक्शन? रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम द बॉडी, रिमूव्ह ड्रग्स फ्रॉम द बॉडी, बॅलन्स द बॉडी फ्लुइड्स, बॅलन्स हार्मोन्स, रेग्युलेट ब्लड प्रेशर. आता हे किडनीचे महत्त्वाचे फंक्शन्स आहेत. किडनी तुमच्या शरीरात खूप महत्त्वाचा रोल निभावते. तुमच्या ब्लडला, जसं तुमच्या शरीरातून युरिया, तुमचे जे वेस्ट मटेरियल आहे ते एक्सक्रिशन करण्याचं काम कोण करतं? किडनी करते. मग किडनी तुमच्या त्याच्यामध्ये किडनीमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल असतो नेफ्रॉन. आपल्या शरीरामध्ये नेफ्रॉन मोर दॅन 10 lakhs नेफ्रॉन आहेत. नेफ्रॉन इज अ फंक्शनल युनिट ऑफ किडनी. खूप महत्त्वाचं आहे. नेफ्रॉलॉजी, आता बघा अजून एक प्रश्न कसा येईल, नेफ्रॉलॉजी कोणत्या डिजीजची रिगार्डिंग आहे, कोणत्या डिजीजची बिलॉंग करतं? तर किडनीचे जे आजार आहेत ते नेफ्रॉलॉजी बिलॉंग करतं. आता फंक्शन्स कसे ओळखायचे? हे जे फंक्शन्स आहेत ना बघा, तुमच्या शरीरामध्ये खूप सारे तुम्ही इंटेक करता आणि ते फिल्टर करण्याचं काम कोण करतं? किडनी. म्हणजे किडनीचा जर महत्त्वाचा रोल कोणता आहे? रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी. म्हणजे जे टाकाऊ पदार्थ आहे तुमच्या शरीरामधले ते कोण काम करतं रिमूव्ह करण्याचा? किडनी करता. हे बघा, किडनी काय करते? वेस्ट मटेरियल, जसं युरिया हा मेन वेस्ट मटेरियल आहे तुमच्या शरीरामधला, तर तो कोण करतं? फिल्टर. किडनी करते. तुमच्या रक्तामधील जे वेस्ट आहे, जे टॉक्सिक आहे, ते सर्व शरीरापासून बाहेर टाकण्याचं काम कोणतं करतं? किडनी. रिमूव्ह ड्रग फ्रॉम द बॉडी, तुमच्या शरीरामधली ड्रग्ज जी आहे ती पण बाहेर टाकते किडनी. बॅलन्स द बॉडी फ्लुइड्स. आता बघा, तुमच्या शरीरामध्ये बॉडी फ्लुइड्स हे मेंटेन राहणे पाहिजे. जसं की तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन, की तुमच्या शरीरामध्ये ब्लड प्रोटीन जर बाहेर गेले, तुमच्या शरीरामधून जर महत्त्वाचे जे आता फॅट सोल्युबल, जसं लिव्हर तुमच्या शरीरात विटामिन स्टोअर करायचं काम करतो. मग किडनीमधून फिल्टर जर नाही झाले किंवा किडनीमधून जर तुमच्या शरीरामध्ये फिल्टर न होता फॅट सोल्युबल विटामिन जर गेले तर तुमच्या शरीरातलं बॉडी फ्लुइड मेंटेन राहणार नाही. मग तुमच्या शरीरात जर बॉडी फ्लुइड मेंटेन नाही राहिलं, जसं की तुमच्या शरीरात जर क्रिएटिनिन जास्त राहिलं मोर दॅन 1.1%, तर तुमच्या समजायचं किडनी व्यवस्थित काम करत नाही. तुमच्या शरीरात जर युरिया वाढला तर तुमचे बॉडी फ्लुइड काय होईल? पॉयझनियस होईल. पॉयझनियस झाल्यानंतर तुमचे ऑर्गन डॅमेजेस होतील. तर त्यासाठी तुमचं बॉडी फ्लुइड मेंटेन करण्याचं काम, बॅलन्स करण्याचं काम, खूप महत्त्वाचं काम हे किडनी करते. आता पुढचं आहे रिलीज हार्मोन्स. किडनी काय हार्मोन्स रिलीज करते? त्या हार्मोन्स रिलीज केल्यामुळे तुमच्या शरीरातलं ब्लड प्रेशर मेंटेन राहतं. मग ब्लड प्रेशर मेंटेन राहण्यासाठी किडनीचा पण खूप मोठा रोल आहे. हे खूप सारे फंक्शन आहेत किडनीचे खूप सारे फंक्शन आहेत. आता फक्त सर्वात महत्त्वाचं फंक्शन आहे हे लक्षात ठेवा, रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी. ओके. किडनी काय करते? वेस्ट मटेरियल रिमूव्ह करते तुमच्या शरीरामधून. आता बघा, प्रोड्यूस अन ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन डी दॅट प्रमोट स्ट्रॉंग हेल्थी बोन्स. म्हणजे काय करते? प्रोड्यूस अन ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन डी दॅट प्रमोट्स तुमचे बोन हेल्दी राहण्यासाठी, स्ट्रॉंग राहण्यासाठी. कंट्रोल युअर ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर कसं कंट्रोल राहतं? की किडनी एक हार्मोन सिक्रेट करते. ते हार्मोन सिक्रेट केल्यामुळे काय होतं? तुमच्या शरीराचं बॉडी फ्लुइड मेंटेन राहतं. बॉडी फ्लुइड मेंटेन राहिल्यामुळे तुमच्या ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे तुमच्या शरीरातलं ब्लड प्रेशर म्हणजे BP, ब्लड प्रेशर जो तुमचा सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक किती असतो? 120 आणि 80. हा जो तुमचा नॉर्मल हेल्दी पर्सनचा ब्लड प्रेशर असतो तो मेंटेन राहण्यासाठी किडनी त्यांचा रोल निभावते. मेक RBC, कीप युअर बोन स्ट्रॉंग अँड हेल्दी. हे रिपीट झाले. खूप सारे फंक्शन आहेत किडनीचे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किडनीचं फंक्शनची, जर तुमची किडनी व्यवस्थित वर्क करत नसेल, आता परीक्षेला विचारला, जर तुमची किडनी परीक्षेला व्यवस्थित वर्क करत नसेल म्हणजे काय? तुमच्या शरीरामध्ये तुमचं वेस्ट बाहेर जाणार नाही, तुमचे टॉक्सिक जे फ्लुइड आहे ते शरीरात जास्त होईल, क्रिएटिनिन जास्त राहील, युरिया जास्त राहील, ब्लड व्यवस्थित फिल्टर होणार नाही, मग त्याचे डॅमेजेस तुमचे ऑर्गन्स होतील.
मग तुमच्या शरीरासाठी किती महत्त्वाची किडनी आहे इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर किडनी तुमची फेल असेल तर तुमच्यासाठी कोणता एक मेडिकल टर्ममध्ये कोणती एक प्रोसेस आहे, ट्रीटमेंट आहे, तर त्याला बोलतात मेडिकल टर्ममध्ये डायलायसिस. डायलायसिस काय करतं, तुमचं आर्टिफिशियली तुमच्या किडनीचं जो वर्किंग आहे ते आर्टिफिशियली केलं जातं. मग तुमच्या जे बॉडी फ्लुइड मेंटेन करण्याचं काम कोण करतं, वेस्ट तुमचे रिमूव्ह वेस्ट करण्यासाठी कोण काम करतं, ते डायलायसिस. ते जे असतं ना ते मशीन, ते तुमचं आर्टिफिशियली रिमूव्ह युअर वेस्ट ओके फ्रॉम युअर बॉडी. आता बघा याच्यावर प्रश्न कसा तयार होईल, बघा इकडे बघा प्रश्न कसा तयार होईल. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सिलेबसला देतानाच त्यांनी काय दिलंय, फंक्शन्स ऑफ किडनी, लिव्हर अँड थायरॉइड ग्लँड. मग आपण काय करायचं, फंक्शन्स करायचे, त्याचे स्ट्रक्चर, त्याचं ओरिजिन याची गरजच नाही, सिलेबसला दिलंय. मग आता काय इथं प्रश्न कसा होईल तयार, व्हॉट इज द फंक्शन ऑफ किडनी. आता किडनीचे फंक्शन्स काय बघा, इथे अजून फंक्शन ऍड झालेले आहेत म्हणून मी ते तुम्हाला आधीच्या स्लाइडमध्ये टाकले नाही, कारण का काही क्वेश्चनमध्येच आपण फंक्शन्स टाकलेले आहेत. बघा, इट क्लीन ब्लड बाय फिल्टरिंग इट अँड रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट. ते काय करतं, तुमचं रक्त शुद्ध करता का नाही, किडनी रक्त शुद्ध करतं, फिल्टरिंग इट अँड रिमूव्ह वेस्ट, म्हणजे रक्तामधले जे वेस्ट रिमूव्ह करण्याचं काम कोणती करते, किडनी करते. म्हणजे करेक्ट आहे फंक्शन. इट रेग्युलेट्स मिनरल्स, तुमच्या बघा शरीरातले मिनरल्स इन बॉडी अँड प्रोड्यूस हार्मोन्स. करते का नाही मिनरल्स मेंटेन, म्हणजे काय, तुमचे मिनरल्स मेंटेन झाल्यानंतर तुमच्या बॉडी फ्लुइड्स मेंटेन राहतात, बॉडी फ्लुइड बॅलन्स राहतात. तुमच्या शरीरामध्ये काय घटक ठेवायचा मी तुम्हाला सांगितलं, तुमचे बरं फॅट सोल्युबल विटामिन जर तुमचे जर रिमूव्ह झाले बॉडीमधून तर बॉडीमधला बॅलन्स व्यवस्थित राहणार नाही. ओके, म्हणून काय की तुम्हाला मिनरल्स इन बॉडी अँड प्रोड्यूस हार्मोन्स, ते हार्मोन्स प्रोड्यूस करते. मी आत्ता पण सांगितलं होतं, तुमचं ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी हार्मोन्स सिक्रीट करते. कोण करते, किडनी करते. म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे, बोथ आर करेक्ट. अशाच प्रकारचा प्रश्न येणार परीक्षेला, अशाच प्रकारचा प्रश्न येणार. फंक्शन्स विचारले, फंक्शन विचारणार, किंवा डायलिसिसवर विचारू शकतात, किंवा तुमचे सिम्पटम्स एखाद्या वेळेस विचारू शकतात. ओके, बघा, द मेन फंक्शन ऑफ किडनी रिमूव्ह पॉइझनस सबस्टन्स लाईक युरिया. हे बघा, आपल्या जे मॅमल आहेत, मॅमल, आता मॅमलचा वेस्ट वेगळा आहे, बर्डचा वेगळा आहे, रेप्टाईलचा वेगळा आहे. मॅमलचा कसा वेगळा आहे, मॅमल ज्यांच्या वेस्टमधून, जसं युरिनमधून टाकाऊ पदार्थ, वेस्ट मटेरियल कोणता जास्त प्रमाणात असतो, तर तो असतो युरिया. युरिया आपल्या म्हणजे एक ह्युमन बॉडीमधून सर्वात जास्त वेस्ट कोणता असतो, तर युरिया असतो. जर आपण पालीचं उदाहरण घेतलं, रेप्टाईल्सचं घेतलं, किंवा एखाद्या बर्ड्सचं घेतलं, तर बर्ड्स त्यांच्या वेस्टमध्ये काय असतं, युरिक ॲसिड असतं. बट युरिक ॲसिड इज मोर पॉइझनियस दॅन युरिया. ओके, मोर पॉइझनियस दॅन युरिया, म्हणजे आपली ज्या युरिनपेक्षा पक्ष्यांच्या वगैरे त्यांच्या वेस्टमध्ये जास्त टॉक्सिक पदार्थ असतात. म्हणून पालीचे इन्फेक्शन जास्त होतात, त्यांच्या वेस्टपासून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्याचं कारण आहे युरिक ॲसिड. जर परीक्षेला प्रश्न विचारला, मॅमल्स त्यांच्या वेस्टमध्ये कोणता पदार्थ, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात, असं जर प्रश्न विचारला तर कॉल्ड ॲज युरिया. तेच प्रश्न जर विचारला रेप्टाईल अँड बर्ड्स आर रिगार्डिंग, तर त्याचं काय उत्तर येईल, युरिक ॲसिड. ठीक आहे. आता बघा, व्हॉट इज द शेप ऑफ किडनी. शेप, इथं शेप पण विचारू शकतात किडनीचा, कसा शेप आहे किडनीचा, तर शेप आहे इट इज बिन शेप ऑर्गन. हा सोपा प्रश्न आहे, परीक्षेला विचारला तर याच्यावर विचारू शकतात, पण बेसिक आहे, याचं उत्तर सगळ्याला येत असेल, पण आपलं फंक्शनवर फोकस जास्त ठेवा. रिमूव्हल ऑफ वेस्ट, माझ्या मते मी जे दिले ना प्रश्न, जर फंक्शन जर विचारले किडनी, तर याच्या बाहेरचं विचारणार नाही. एक मिनिट, टी ब्रेक थोडासा. Removal of waste from our body is due to process of respiration, exhalation, double circulation.
रेस्पिरेशन तर नाही, एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे शरीरातले टाकाऊ पदार्थ उत्सर्जित केले जाते. जसे आपण रेस्पिरेटरीमध्ये ह्याचं उत्सर्जन करतो. कशाचं? CO2चं. रिमूव्हल ऑफ वेस्ट फ्रॉम आवर बॉडी इज ड्यू टू प्रोसेस ऑफ. तुमच्या शरीरातली बॉडीचं रिमूव्हल करण्यासाठी, जी वेस्ट करण्यासाठी किडनी फंक्शन करते, त्याला काय म्हणतात? उत्सर्जन, एक्सक्रिशन. ठीक आहे. एक्सप्लेनेशन: ड्यू टू एक्सक्रेशन waste is removed from our body with the help of organs. Kidney excrete urea, lungs, कार्बन डायऑक्साइड. आता बघा इथे बघा, एक सेकंड. म्हणजे ड्यू टू एक्सक्रेशन वेस्ट रिमूव्ड फ्रॉम आवर बॉडी विथ द हेल्प ऑफ ऑर्गन्स. किडनी एक्सक्रीट काय करते? किडनी एक्सक्रीट काय करते? युरिया करते. तसं लंग्स काय करते? इथं दिलं बघा, CO2. आपल्या शरीरामधला CO2 सुद्धा वेस्ट आहे की नाही? CO2 हा आपण सोडतो, ऑक्सिजन घेतो आणि CO2 रिमूव्ह करतो, वेस्ट. म्हणजे लंग्स काय करतं? तुमच्या CO2चा वेस्ट, तुमच्या म्हणजे शरीराला जे रिक्वायरमेंट आहे, CO2ची रिक्वायरमेंट जेवढी आहे तेवढं बाहेर रिमूव्ह करण्याचं काम ऑक्सिजन घेऊन CO2 बाहेर करतो. तो आपलं वेस्ट लंग्स रिमूव्ह करतो. ठीक आहे. तसंच शरीरातील बॉडी फ्लुइड्स वगैरे मेंटेन करण्यासाठी किडनी, ब्लड फिल्टर करण्यासाठी किडनी त्याचं फंक्शन करते. ठीक आहे. इफ अ पर्सन इज पुट ऑन डायलिसिस ही इज सफरिंग फ्रॉम. असं जर विचारलं, तुमचा एखादा पर्सन जर डायलिसिसवर आहे, म्हणजे डायलिसिस कधी गरज पडते? तुमची किडनी फंक्शन करत नसेल, किडनी त्यांचं वर्किंग व्यवस्थित करत नसेल, तर समजायचं त्याला डायलिसिसची गरज आहे. म्हणजे काय याचं उत्तर काय येईल? इफ अ पर्सन इज पुट ऑन डायलिसिस इज सफरिंग फ्रॉम किडनी डिजीज. द प्रोसिजर ऑफ यूज टू क्लिनिंग द ब्लड ऑफ पर्सन बाय सेपरेटिंग वेस्ट सबस्टन्स युरिया. वेस्ट सबस्टन्स काय बघा इथं? युरिया. ह्युमन बॉडीमध्ये सर्वात जास्त वेस्ट कोणता? युरिया है ना. इज कॉल्ड ॲज द फॉर्म, इट इज कॉल्ड ॲज डायलिसिस. व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ सफरिंग फ्रॉम द किडनी डिजीजेस? कोणते कोणते सिम्पटम्स आहेत? हाय ब्लड प्रेशर आहे की नाही? यस. किडनी जर व्यवस्थित वर्किंग करत नसेल, ते हार्मोन सिक्रेट करत नसेल, तर तुमच्या शरीरातलं ब्लड प्रेशर मेंटेन राहणार नाही. म्हणजे याचं एक पण आहे. रेस्पिरेशन प्रॉब्लेम. यस. किडनी जर इश्यू झाला असेल तर तुमच्या किडनी डॅमेज करते, तुमच्या ऑर्गनला. सगळ्यात महत्त्वाचं डॅमेज होतं तुमच्या लंग्सवर, डॅमेजेस जास्त होतात. म्हणजे रेस्पिरेशन प्रॉब्लेम पण येतो किडनी डॅमेज असेल. स्वेलिंग ऑन फेस अँड लेग. तुमचे पाय आणि चेहरा सुजण्याचा हा एक महत्त्वाचा सिम्पटम्स आहे. प्रायमा फेसिया सिम्पटम्स तर हेच आहे की स्वेलिंग ऑन फेस, लेग्स एटसेट्रा. मग याचं उत्तर काय राहील? ऑल ऑफ दी अबव. इथं बघा, तुम्हाला परीक्षेला इथं प्रश्न का टाकले? परीक्षेला दिलाच सिलेबस फंक्शन्सवर. फंक्शन्स किती आहेत? 10-15. तुमचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे? तुम्हाला माहिती आहे, रिमूव्ह वेस्ट फ्रॉम आवर बॉडी. आणि ह्याचं मेन फंक्शन हे आहे. मग ह्याच्यावर प्रश्न काय तयार होतात? जर सिलेबसमध्ये दिला असतं किडनी स्ट्रक्चर वगैरे पूर्ण दिला असतं किडनीचा सिलेबस, इथे फक्त फंक्शन्स दिले आहेत. म्हणून क्वेश्चनवर जास्त फोकस करा. ठीक आहे. एक्सप्लेनेशन काय याचं? ॲट अर्ली स्टेज किडनी डिजीजेस हॅज साइन अँड सिम्पटम्स. ग्रॅज्युअली इफ अ पर्सन इज सफरिंग फ्रॉम दिस डिजीज, then he or she will face problem like high blood pressure, swelling in legs and face and breathing. श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो, चेहऱ्यावर सूज येते, पायावर सूज येते. अशा बऱ्याच प्रकारचे जे सिम्पटम्स आहेत तुम्हाला किडनी. फक्त काय होतं किडनी डिजीजमध्ये? इथं काय दिलंय? ॲट अर्ली स्टेज किडनी डिजीज हॅज नो साइन अँड सिम्पटम्स. जर किडनी डिजीजचा एक गोष्ट एकदम महत्वाची आहे की त्याचा सिम्पटम्स हे अर्ली स्टेजला कळत नाही. जसे कॅन्सरचे अर्ली स्टेजला त्याचे सिम्पटम्स लवकर लक्षात येत नाही, तिसऱ्या, दुसऱ्या, चौथ्या स्टेजला गेल्यानंतर जास्त प्रमाणात दिसायला लागतात. म्हणून हे याचं एक्सप्लेनेशन आहे. किडनीचे फंक्शन झाले.
आता महत्वाचा तुमचा जो किडनी सोबत दुसरा एक ऑर्गनचे फंक्शन दिले आहेत, लिव्हर. लिव्हर इज द सेकंड लार्जेस्ट ऑर्गन इन द बॉडी, प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन आवर मेटाबॉलिझम. तुमच्या मेटाबॉलिझम म्हणजे काय? मेटाबॉलिझम म्हणजे इट इज अ प्रोसेस. दोन टाईपच्या प्रोसेस असतात. मेटाबॉलिझम कन्वर्ट द फूड इन टू एनर्जी. तुम्ही खाल्ल्यानंतर एनर्जी म्हणजे फूड अँड ड्रिंक घेतल्यानंतर त्याचं एनर्जीमध्ये कन्वर्जन होणे. इट इज अ प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम. इट हॅज मेनी फंक्शन. इट प्रोसेस आवर इनटेक ऑफ फूड, बेवरेज टर्न्स इन टू एनर्जी. बघा, न्यूट्रिशन म्हणजे मेटाबॉलिझमचा कन्सेप्ट कळाला लक्षात. मेटाबॉलिझम इज अ प्रोसेस ऑफ तुमच्या डायजेशनमध्ये मेटाबॉलिझम इट्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. इट्स कन्वर्ट फूड अँड बेवरेज वॉट एव्हर इट इंटेक इन युअर बॉडी, इट्स कन्वर्ट्स इट इन टू फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे तुमच्या एनर्जीमध्ये त्याचं म्हणजे जसं तुम्ही ग्लुकोज ग्लायकोजनमध्ये कार्बोहायड्रेट्स वगैरे नाही का, याचं कन्वर्जन करण्यासाठी किंवा याचं पूर्ण फंक्शन रेग्युलेट करण्याचा महत्त्वाचा रोल कोण निभावतो? लिव्हर. लिव्हर हा मेटाबॉलिझम, डायजेशन, तुमच्या टॉक्झिक शरीरातलं टॉक्झिक रिमूव्ह करण्यासाठी, बाईल प्रोडक्शन इज द मेन फंक्शन ऑफ लिव्हर. बाईल प्रोडक्शन म्हणजे तुमच्या शरीरातून पित्तस्राव वगैरे पित्त स्रवते. लिव्हर ऑल्सो फिल्टर युअर ब्लड, इलिमिनेटिंग हार्मफुल सबस्टन्स ॲडिंग इन डाएट. म्हणजे बघा, डायजेशन म्हणजे काय करतं? सगळ्यात महत्त्वाचं, ब्लड इलिमिनेटिंग हार्मफुल सबस्टन्स. तुमच्या शरीरातले जे हार्मफुल म्हणजे टॉक्झिक सबस्टन्स असतात ते रिमूव्ह करण्याचं काम हे लिव्हर करतो, किंवा तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला मदत करण्याचं काम केलं जातं. लिव्हरचे खूप सारे फंक्शन आहेत. आता याच्यामध्ये जर परीक्षेला प्रश्न विचारले तर अशा प्रकारचे प्रश्न जास्त विचारले जातील. हाऊ मच डज द ह्युमन लिव्हर टिपिकली वे? मानवी लिव्हर किती केजीचा आहे? तर 1.25 किलोग्रॅम टू 1.50 किलोग्रॅम. ठीक आहे, एवढ्या वजनाचा आपला लिव्हर आहे. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ ह्युमन लिव्हर? ह्युमन लिव्हरचे फंक्शन्स काय आहेत? म्हणजे क्वेश्चनमधून का घेतले की जे फंक्शन मी तुम्हाला समजून असे सांगण्यापेक्षा क्वेश्चनमधून जर सांगितले तर त्याचं व्यवस्थित तुम्हाला समजेल. आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपला परीक्षेला फोकस कसा करायचा आहे, MCQवर करायचा आहे, कशा प्रकारचे सिलेबसनुसार प्रश्न तयार होतील हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता बघा ह्याच्यात हा प्रश्न ना IMP करा. जर विचारला परीक्षेला तर हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न विचारले जाईल. आणि मागचे फंक्शन्स पण करून घ्या. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ ह्युमन लिव्हर? इथं मेन फंक्शन्स करा. मेन फंक्शन हे सर्व मेन फंक्शन आहे. बाईल प्रोडक्शन इज द मेन फंक्शन ऑफ ह्युमन लिव्हर. फॅट मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. देर आर लॉट्स ऑफ रोल ऑफ ह्युमन लिव्हर इन आवर बॉडी. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम हे सारे खूप सारे आले. फॅट, प्रोटीन, तुमच्या पूर्ण टॉक्झिक मटेरियल रिमूव्ह करण्याचं काम, बाईल प्रोडक्शन, हे सर्व महत्त्वाचे तुमच्या ह्युमन लिव्हरचे फंक्शन्स आहेत. याचं उत्तर येईल ऑल ऑफ दी अबाव. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑर्गन इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ अल्बुमिन, अ विटाल प्रोटीन इन ब्लड सिरम? याचं उत्तर काय? लिव्हर. ठीक आहे, आता बघा, वेअर इज द सिच्युएटेड? बघा, लिव्हरचं वे हे गोष्ट बेसिक जर विचारलं, सोपे जर विचारले, कुठे सिच्युएटेड आहे, त्याचं वजन किती आहे, आणि त्याच्यानंतर मग तुमचे फंक्शन्स, हे बेसिक प्रकारचा प्रश्न आहे. अशा प्रकारचा पण विचारला जाऊ शकतो. आता कुठे सिच्युएटेड आहे? इथं काय दिलंय? पॅन्क्रियाच्या पुढे, नेक्स्ट टू द पॅन्क्रियाज. पॅन्क्रियाज म्हणजे स्वादुपिंड. नेक्स्ट टू द हार्ट, नेक्स्ट टू द हार्ट तुमच्या हृदयाच्या पुढे. नेक्स्ट टू द किडनी, किडनीच्या पुढे. आता एक तर माहिती आहे आपल्याला, अबाउट द ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे तुमची उदर पोकळी आहे त्याच्या वरती असतो. कुठल्या साईडला? उजव्या साईडला हा लिव्हर सिच्युएटेड असतो. आणि तो म्हणून आपली किडनी, उजवी किडनी ही डाव्या किडनीपेक्षा थोडी खाली आहे. द रिझन बिहाइंड इट काय आहे? तुमचं लिव्हर. ओके, म्हणून याचं उत्तर काय येईल? 4th नंबरचा, अबाउट द ॲबडॉमिनल कॅव्हिटी, उदर पोकळीच्या वरती असतं बघा लिव्हर. विच विटॅमिन डज
द लिव्हर स्टोअर. आता पहिली गोष्ट बघा, लिव्हर, इथं प्रश्न घ्या याचा, इथं प्रश्न म्हणण्यापेक्षा फंक्शन काय आहे, फंक्शनमध्ये अजून काय ॲड करा. तर लिव्हर तुमच्या विटामिनचे स्टोरेज सुद्धा करतो. स्टोरेज ऑफ विटामिन हे कोण करतं, तर तो करतो लिव्हर. असा प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणता ऑर्गन तुमचा विटामिनचं स्टोरेज करतो, हा पण इम्पॉर्टंट आहे, तर तो करतो लिव्हर. पण आता इथे बघा, लिव्हर कोणत्या विटामिनचे स्टोरेज करू शकतो. आपल्या शरीरात असं दोन प्रकारचे विटामिन, एक असतात फॅट सोल्युबल आणि दुसरे असतात वॉटर सोल्युबल. फॅट सोल्युबल विटामिन्स हे तुमचा लिव्हर स्टोअर करतो, वॉटर सोल्युबल करत नाहीत. मग वॉटर सोल्युबल का करत नाहीत, वॉटर सोल्युबल हे तुमचे स्टोअर होऊ शकत नाही, ते तुमच्या युरिन, तुमच्या एक्सक्रिशनमधून निघून जातात. कारण का, ते स्टोअर होऊ शकत नाही. मग आता वॉटर सोल्युबल विटामिन कोणते आहेत, वॉटर सोल्युबल विटामिन आहेत विटामिन बी कॉम्प्लेक्स आणि विटामिन सी. हे दोन वॉटर सोल्युबल आहेत. विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई, विटामिन के हे फॅट सोल्युबल आहेत, ते मेदात विरघळतात. म्हणून हे याचं उत्तर बघा, बी कॉम्प्लेक्स हे वॉटर सोल्युबल आहे, म्हणून याच्यात स्टोअर होऊ शकत नाही. विटामिन सी सुद्धा वॉटर सोल्युबल आहे, हे पण स्टोअर होऊ शकत नाही. याचं उत्तर येईल विटामिन ए, विटामिन डी, विटामिन के, विटामिन ई. हे कोण स्टोअर करू शकतं, कोण करू शकतो, लिव्हर करू शकतो. पण माझ्या मते या प्रश्नापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथं काय विचारू शकता, विच ऑर्गन डज स्टोअर दी विटामिन्स इन ह्युमन बॉडी, है ना. तर कोण करतं, लिव्हर करतो. कारण की इथं का, तर त्याचं फंक्शन आहे. जर फंक्शन असेल तर लिव्हरचं फंक्शन काय, विटामिन स्टोअर करणे. जर असा विचारला, असा लक्षात ठेवा, किंवा हा तर इम्पॉर्टंट आहे. स्टोअर कोण करतो, लिव्हर करतो. कोणाला, विटामिन्सला. हे पण एक ॲडिशन फंक्शन आहे. दोन मिनिट ब्रेक. ठीक आहे. आता जो तिसरा फंक्शन जो आहे, जो आपल्याला स्टडी करायचा, तिसरा फंक्शन आहे थायरॉइड. थायरॉइडचे फंक्शन्स काय आहेत, थायरॉइड काय आहे, थायरॉइड एक ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे. थायरॉइड ग्लँड ही, थायरॉइड इज द वन ऑफ द लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड लोकेटेड इन लोअर फ्रंट ऑफ नेक. तुमच्या लोअर फ्रंट ऑफ नेकच्या तिथे तुमची लोकेट असते. कोणती, थायरॉइड ग्लँड. इट इज द लार्जेस्ट, वन ऑफ द दिले, इट इज द लार्जेस्ट नाही, वन ऑफ द, ज्या लार्जेस्ट ग्लँड आहेत आपल्या एंडोक्राइन ग्लँड, त्यापैकी ही एक थायरॉइड ही महत्त्वाची एंडोक्राइन म्हणजे अंतस्रावी. म्हणजे ती डायरेक्ट रक्तात त्यांचं सिक्रिशन करते हार्मोन्सचं, त्याला बोलतात एंडोक्राइन ग्लँड. काही ग्लँड अशा असतात तर एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन दोन्ही पण असतात. जसं पॅन्क्रियाज ही दोन्ही पण आहे, दोन्ही एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन. जसं पिट्युटरी ग्लँड, हायपोथॅलॅमस ह्या एंडोक्राइन ग्लँड आहेत, ह्या फक्त डायरेक्ट रक्तामध्ये त्यांचं सिक्रेशन करतात, डायरेक्ट रक्तामध्ये. आता इथे काय दिलं, थायरॉइड इज द लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड लोकेटेड इन लोअर फ्रंट ऑफ नेक. आता इथं फंक्शन विचारलंय, मग ती कुठे सिच्युएटेड आहे हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग हार्मोन्स दॅट आर सिक्रेटेड इन टू द ब्लड अँड डिस्पर्स टू एव्हरी टिश्यू इन बॉडी. हे बघा, इट इज रिस्पॉन्सिबल मेकिंग हार्मोन्स. हार्मोन्स मेकिंग म्हणजे काही हार्मोन्स सिक्रेट करतात. थायरॉक्सिन, T3, T4 हे हार्मोन्स थायरॉइड ग्लँड सिक्रेट करतात. आपण काही आपले मॅरेथॉन लेक्चरमध्ये पण घेतलेलं आहे.
इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग हार्मोन्स दॅट आर सिक्रेटेड इन टू ब्लड अँड डिस्पर्ड टू एव्हरी टिश्यू ऑफ द बॉडी. म्हणजे काय, डिस्पर्स म्हणजे सगळीकडे फैलवून टाकतात की त्या प्रत्येक टिश्यू आपल्या बॉडीला हे हार्मोन्स सिक्रेट झाल्यानंतर पोहोचलं जातं. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन्स इथे फंक्शन्स आहे कोणतं, इट कंट्रोल बॉडीज मेटाबॉलिझम रेट ॲज, एक सेकंड, it controls the body's metabolic rate as well as heart and digestive functions, muscle control, brain development, bone support. इथे लक्षात द्या आपल्याला काय सिलेबसमध्ये आहे, सिलेबसच्या बाहेरचे पण मी काही पॉईंट टाकले, पण आपल्याला विचारलं इथं फंक्शन्स काय, इट कंट्रोल्स द बॉडीज मेटाबॉलिझम रेट as well as heart digestive functions, मसल कंट्रोल, ब्रेन डेव्हलपमेंट अँड बोन सपोर्ट. हे सर्व याचे फंक्शन्स आहेत. मेटाबॉलिझम रेट पण तुमचा कंट्रोल केला जातो, डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित केली जाते, हार्ट मसल कंट्रोल, तुमचे मसल्स आहेत त्याला सुद्धा कंट्रोल केलं जातं. तुमचा मेंदूचा विकास होण्यासाठी थायरॉइड ग्लँड त्याचा सिक्रेशन महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बोन सपोर्टसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमच्या शरीराची जी डेव्हलपमेंट होते ना याच्यामध्ये पण थायरॉइड ग्लँड महत्त्व सिक्रेट करते त्याचे हार्मोन्स. तुमच्या हार्ट रेट, पाल्पिटेशन किंवा तुमच्या शरीरामध्ये पूर्ण बॉडीचा जो शेप, साईज, प्रत्येक ऑर्गन्सला रिक्वायरमेंट असणारी मसल्स, पॉवर, हे सर्व थायरॉइड ग्लँडचं फंक्शन आहे. ओके. हार्मोनल आउटपुट फ्रॉम थायरॉइड इज रेग्युलेट द थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. आता बघा इथे लक्षात घ्या, थायरॉइड ग्लँड हिला कंट्रोल करण्यासाठी अजून एक ग्लँड आहे, तर ती ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड ही थायरॉइड ग्लँडला कंट्रोल म्हणण्यापेक्षा स्टिम्युलेट करते. स्टिम्युलेट कसं करते, तुमच्या थायरॉइड ग्लँड हे जे फंक्शन्स आहेत कोणते, मेटाबॉलिक रेट, हार्ट अँड डायजेस्टिव्ह फंक्शन्स, मसल कंट्रोल, ब्रेन डेव्हलपमेंट, बोन सपोर्ट, हे जे वर्क कोण करतं, थायरॉइड ग्लँडचे हार्मोन्स सिक्रेट करले झाल्यानंतर. म्हणजे यांचं सिक्रेशन किती महत्त्वाचं आहे. पण हे सिक्रेट कधी करायचं याला ऑर्डर देण्याचं काम करते पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड करते. पिट्युटरी ग्लँड ही एक एंडोक्राइन मास्टर ग्लँड आहे. मास्टर एंडोक्राइन ग्लँड काय करते, हा एक TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करते. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्सचं काम काय, हे काय करतं, थायरॉइड ग्लँडला रेग्युलेट किंवा स्टिम्युलेट करते. मग थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट केल्यानंतर थायरॉइड ग्लँडला सांगते की तुमच्या शरीराला याची रिक्वायरमेंट आहे. हे कोण सांगतं, पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडला कोण कंट्रोल करतो, हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस हे पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते, त्यांना सांगते. मग पिट्युटरी ग्लँड इज अ मास्टर ग्लँड ऑफ ऑल ओव्हर ग्लँड्स मध्ये सर्वात मास्टर ग्लँड कोण आहे, पिट्युटरी ग्लँड. ही प्रत्येक शरीरातल्या सगळ्या ग्लँडला कंट्रोल, ऑर्डर देण्याचं, स्टिम्युलेट करण्याचं काम करते, म्हणून तिला मास्टर ग्लँड बोललं जातं, एंडोक्राइन ग्लँड. मग पिट्युटरी ग्लँड TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट केल्यानंतर मग ती सांगते, हे बघा, स्टिम्युलेटिंग हार्मोन्स ऑफ थायरॉइड. तर ही सांगते की तू थायरॉइड ग्लँडला ऑर्डर देते, तू आता हे हार्मोन सिक्रेट कर, कारण की आपल्या शरीराला बोन सपोर्टची गरज आहे. प्रवीणच्या ब्रेनची डेव्हलपमेंट होण्यासाठी हार्मोन सिक्रेट होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी कोण स्टिम्युलेट करतं, TSH कोण सिक्रेट करतं, पिट्युटरी ग्लँड. आणि पिट्युटरी ग्लँड कोणाला ऑर्डर देते, थायरॉइड ग्लँडना. मग थायरॉइड ग्लँड तिचे T3, T4 हार्मोन सिक्रेट करते. मग आपल्याला जशी रिक्वायरमेंट असते तशी ती रिक्वायरमेंट थायरॉइड ग्लँडमुळे मिळते. ओके, लक्षात आलं. पुढे घ्या. द थायरॉइड ग्लँड इज अ व्हिटल हार्मोन्स ग्लँड. इट प्लेज अ मेजर रोल इन द मेटाबॉलिझम, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड ह्युमन बॉडी. थायरॉइड ग्लँड खूप महत्वाची आहे, हे मी आत्ताच सांगितलं. ती काय करते, मेजर रोल निभावते मेटाबॉलिझम, ग्रोथ, डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन बॉडी. ओके, तुमच्या शरीराची वाढ, विकास होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ग्लँड आहे थायरॉइड ग्लँड. हे सर्व आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण का, याच्यामध्येच विचारणार, कारण की सिलेबस दिले फंक्शन्स, आणि हेच फंक्शन आहे. मेजर फंक्शन्स सांगितले, प्रायमरी फंक्शन, सेकंडरी फंक्शन आणि फायनल फंक्शन आपले सगळे सांगितले.
ठीक आहे. आता पुढचं काय, इट रेग्युलेट्स मेनी बॉडी फंक्शन्स बाय कॉन्स्टंटली रिलीजिंग अँड स्टडी ऑफ अमाऊंट ऑफ थायरॉइड हार्मोन्स इन टू द ब्लड स्ट्रीम. जेच आता आपण सांगितलं ते हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर ब्लडमध्ये डिस्पर्स होतात, सगळ्या टिश्यूपर्यंत पोहोचतात, आपल्याला ज्याची गरज असते. ठीक आहे. आता बघा, आता ह्याच्यावर प्रश्न कसे फ्रेम होतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आता फंक्शन्स सोबत थायरॉइड ग्लँडचे 2 हार्मोन्स आहेत. इथे काय विचारलंय, व्हॉट आर द 2 मेन हार्मोन्स ऑफ सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड कोणते हार्मोन सिक्रेट करते? TSH कोण सिक्रेट करते? मी आता सांगितलं. TSH कोण करते? पिट्युटरी ग्लँड. म्हणून ह्याचं उत्तर हे नाहीये. T3 अँड T4 हे 2 हार्मोन्स, थायरॉक्सिन हार्मोन्स, हे कोण सिक्रेट करतं? थायरॉइड ग्लँड. याचं उत्तर येईल बोथ ए अँड फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. टू मच रिलीज ऑफ थायरॉइड हार्मोन्स इन द बॉडी कॉजेस. तुमच्या शरीरामध्ये थायरॉइडचे हार्मोन्स जे आहेत ना, T3 T4 थायरॉक्सिन हार्मोन्स जास्त प्रमाणात जर सिक्रिशन झालं तर त्याचे बॅड इफेक्ट तुमच्या हेल्थवर होतात. त्याला बोलतात, तुमचा जो आजार तयार होतो की त्याने जे इम्पॅक्ट पडतो त्याला बोलतात हायपर थायरॉइडिझम. हायपर थायरॉइडिझम जर तुमच्या कधी होतं, ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात जर सिक्रिशन ऑफ थायरॉइड ग्लँडचे झाले असेल, थायरॉइड हार्मोन्सचे झाले असेल, T3 T4 शरीरामध्ये जास्त झाला असेल, तर त्याला बोलतात हायपर थायरॉइडिझम. म्हणजे काय, जे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनचं सिक्रिशन जास्त पण नाही आणि कमी पण नाही, म्हणजे तुमचे बॅलन्स ऑफ हार्मोन्स खूप महत्त्वाचे आहेत शरीरामध्ये. इम्बॅलन्स झाल्यानंतर त्याचे इम्पॅक्ट दिसतात. त्याचं उदाहरण आहे हायपर थायरॉइडिझम इज अ कॉज बाय टू मच रिलीज ऑफ थायरॉइड हार्मोन्स. तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात जर थायरॉइडची ग्लँडची सिक्रिशन झाली, म्हणजे हार्मोन्सची सिक्रिशन झाली, तर त्याचा इम्पॅक्ट हायपर थायरॉइडिझम नावाचा विकार होतो. व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ रिलीज ऑफ टू मच T3 T4. पण जास्त प्रमाणात T3 T4 झाल्यानंतर काय काय लक्षणं असतात? एन्झायटी, नर्वसनेस, हेअर लॉस, अशा प्रकारचे सिम्पटम्स तुम्हाला दिसतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये बॅलन्स ऑफ हार्मोन्स इम्बॅलन्स न होणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी ह्या अशा गोष्टीला सामोरे जावं लागतं. एन्झायटी होते, एन्झायटी, नर्वसनेस, हेअर लॉस, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. Symptoms of too much T3 T4 is in our body causes anxiety, irritability, moodiness, nervousness, hyperactivity, sweating, sensitivity to high temperature, hand trembling, hair loss, miss or light menstrual periods. या सर्व गोष्टी तुम्हाला या जास्त प्रमाणात जर हार्मोन सिक्रेशन झालं तर याचे इम्पॅक्ट पाहायला मिळतात. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ थायरॉइड ग्लँड इन आवर बॉडी. आता बघा, ह्याला इम्पॉर्टंट करा, IMP करा. परीक्षेला प्रश्न विचारला फंक्शन्सवर, अशाच प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. कंट्रोल मेटाबॉलिझम, मेंटेन इंटरनल होमिओस्टॅटिस, कंट्रोल ब्रीदिंग अँड हार्ट रेट. हे सर्वचे सर्व फंक्शन आहेत. मेटाबॉलिझम कंट्रोल करण्यासाठी थायरॉइड ग्लँड महत्त्वाचा रोल निभावतो. मेंटेन होमिओस्टॅटिस, इंटरनल होमिओस्टॅटिस, तुमच्या शरीराचं तापमान, बॅलन्स वगैरे सगळं व्यवस्थित होण्यासाठी, टेम्परेचर वगैरे मेंटेन होण्यासाठी पण थायरॉइड ग्लँड महत्त्वाचं कार्य करते. कंट्रोल ब्रीदिंग अँड हार्ट रेट, याच्यासाठी पण थायरॉइड ग्लँड प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. थायरॉइड ग्लँड तुमच्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहे. ओके, आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑल ऑफ दी अबाऊ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, इट हेल्प कंट्रोलिंग आवर बॉडी मेटाबॉलिझम, इट सिक्रेट हार्मोन विच मेंटेन्स आवर इंटरनल होमिओस्टॅटिस, इट कंट्रोल्स आवर ब्रीदिंग अँड हार्ट रेट, आवर वेट इज ऑल्सो मॉनिटर्ड बाय थायरॉइड ग्लँड. आपल्या शरीरामधलं जे वजन असतं ना, जर शरीरामध्ये आपलं बॉडी, तुमचं BMI बॉडी मास इंडेक्स असतो बघा, तर तुमचा BMI व्यवस्थित होण्यासाठी, किंवा एखाद्याचं हाईट आहे, माझी हाईट आहे 180 सेंटीमीटर, मग माझं वजन जवळपास 80 kgच्या आसपास पाहिजे. माझं वजन जर 45 kg असेल तर माझा BMI व्यवस्थित नाही ना. ठीक आहे, म्हणजे माझं वजन 104 किलो असेल तर BMI माझा इम्बॅलन्स आहे. म्हणजे त्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो रोल आहे तर तो आहे थायरॉइड ग्लँड. काही लोक खूप खातात मग वजन वाढत नाही, त्यांना वाटतं खाल्ल्याने वाढतं. पण काही इंटरनल गोष्टी असतात की ज्यामध्ये तुमची थायरॉइड जे हार्मोन सिक्रेट करते त्याचा पण खूप मोठा वाटा असतो. तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक ग्लँड व्यवस्थित सिक्रेशन जर झालं, हाईट वाढणे,
अचानक किती खाल्लं तरी शरीर, कमी खाल्लं तरी शरीर वाढणे किंवा खूप खाल्लं तरी कमी राहणे, या गोष्टीला बॅलन्स करण्यासाठी थायरॉइड ग्लँड खूप महत्त्वाचा रोल निभावते. आवर वेट इज ऑल्सो मॉनिटर बाय थायरॉइड ग्लँड. मॉनिटर करते, स्टिम्युलेट करते आपलं वेट. इवन इंटरनल टेम्परेचर, कोलेस्ट्रॉल लेवल आर ऑल्सो टर्न अप विथ द हेल्प ऑफ द हार्मोन्स रिलीज बाय थायरॉइड ग्लँड. तुमच्या शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, एक बॅड कोलेस्ट्रॉल आणि एक गुड कोलेस्ट्रॉल. बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. हा लिपोप्रोटीन, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन तुमच्या शरीरात जर जास्त झालं तर तुमच्या शरीरातला बॅड कोलेस्ट्रॉल वाढतो. तुमच्या बॅड कोलेस्ट्रॉल वाढला म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काय झालं की ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात. म्हणून बाहेरचं खाणं टाळा, जंक फूड टाळा. तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल घेण्याचं प्रमाण टाळा, तर त्याने तुमचे ब्लॉकेजेस, तुमचे हेल्दी हार्ट, तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल, एनर्जी, तुमचा स्किन, या सर्व गोष्टीवर त्याचा इम्पॅक्ट करतो. आणि गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे इथं आपल्याला काय चाललंय की कोलेस्ट्रॉल लेवल जी आहे ना तुमची, ही मेंटेन करण्याचं काम सुद्धा कोण करतं? थायरॉइड ग्लँड करते. बॉडीमध्ये इंटरनल टेम्परेचर, होमिओस्टॅटिस आपण बघितलं, इंटरनल होमिओस्टॅटिस, यावर सुद्धा थायरॉइड ग्लँड प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ग्लँड मेनली कंट्रोल अँड रेग्युलेट्स द ॲक्च्युअल थायरॉइड ॲक्टिव्हिटी. मी तुम्हाला सांगितलं थायरॉइड ॲक्टिव्हिटी कशामुळे होतात? TSH या हार्मोन्समुळं थायरॉइड ॲक्टिव्हिटी मेंटेन्स राहतात. TSHमुळे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्समुळे तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ना त्या कोणाच्या? थायरॉइड ग्लँडच्या, ह्या रेग्युलेट्स होतात. मग ही TSH कोण सिक्रीट करतं? ही तुमची आहे पिट्युटरी ग्लँड. याचं उत्तर आहे हायपोथॅलॅमस. तुमचे इमोशन कंट्रोल करण्याचं काम करतात. हायपोथॅलॅमसला कंट्रोल, पिट्युटरी ग्लँडच्या वरती हायपोथॅलॅमस असतो, तो सिक्रीट करतो की तो स्टिम्युलेट करतो पिट्युटरी ग्लँडला. म्हणजे पिट्युटरी ग्लँडमध्ये TSH नावाचा एक हार्मोन्स आहे, तो सिक्रीट होतं ॲडिनो हायपोफायसिस पोर्शनमधून, है ना. दोन प्रकारचे पोर्शन असतात, ॲडिनो हायपोफायसिस, एक न्यूरो हायपोफायसिस. ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस हे दोन पोर्शन आहेत पिट्युटरी ग्लँडचे. हे खूप डीपमध्ये झालं आहे, आपल्याला गरज नाही. आपल्याला जे गरज आहे ते आपण चर्चा करतोय. तर आता TSH रेग्युलेट कोण करतं? पिट्युटरी ग्लँड. आणि TSHमुळे थायरॉइड ग्लँड ही स्टिम्युलेट होते. ओके. TSH सिक्रेट कोण करतं? पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडला रेग्युलेट कोण करतं? स्टिम्युलेट हायपोथॅलॅमस. ओके. व्हायरोलॉजी. व्हायरोलॉजी आपल्या नेक्स्ट स्लाइडमध्ये आहे. आपण फक्त बेसिक याच्याबद्दल घेऊ. व्हायरोलॉजी काय आहे? तुमच्या मायक्रोबायोलॉजीमध्ये व्हायरस, स्टडी ऑफ व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय, अल्गी, याचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्याला बोलतात मायक्रोबायोलॉजी. तर मायक्रोबायोलॉजीमध्ये व्हायरोलॉजी हा व्हायरोलॉजी इज अ ब्रांच ऑफ मायक्रोबायोलॉजी. कशाची ब्रांच आहे? मायक्रोबायोलॉजीची. मायक्रोबायोलॉजी इज द स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम म्हणजे मायक्रोस्कोपमधून आपण त्यांचा स्टडी केला जातो. including viruses, bacteria, algae, fungi, slime, molds, protozoa. Virology is the study of viruses and their characteristics, including their detection, structure, classification, evolution, disease and producing properties. ठीक आहे. आता काय मी फक्त आता याच्यात ऍड झालेला आहे आपला व्हायरोलॉजी सेपरेट आहे. व्हायरोलॉजीवर प्रश्न काय येणार तुम्हाला सांगतो. तुम्हाला 2 मार्क्स आत्ताच सांगतो. तुम्ही आत्ता तयार करा, तो उद्या घेणार आहे मी पुढच्या लेक्चरला. व्हायरोलॉजीमध्ये व्हायरस कसा बनला जातो? DNA किंवा RNA पासून बनला जातो. दोन्हीपासून बनला जातो का? नाही. मग व्हायरस, सिंगल स्टँडर्ड व्हायरस कोणते आहेत? डबल स्टँडर्ड DNA असणारे व्हायरस कोणते आहेत? हे लक्षात घ्या. एड्स कोणत्या प्रकारचा आहे? व्हायरस आहे का? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हायरस डिझीज असं विचारला, व्हायरल डिझीज असं विचारला, तर बॅक्टेरियल डिझीज देतील असं विचारतील. म्हणजे तुम्हाला व्हायरस पासून होणारे डिझीज माहीत असणं गरजेचं आहे. जर विचारला प्रश्न तर त्याच्यावरच विचारतील. जेवढे व्हायरसपासून डिझीज बनतात ते सगळे डिझीज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जसं की हु इज द फादर ऑफ व्हायरोलॉजी?
फादर ऑफ व्हायरोलॉजी कोण आहे? मॅन्ट्रियस बेंजेरिक. मॅन्ट्रियस बेंजेरिक इज द फादर ऑफ व्हायरोलॉजी. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गन डज द इन्फ्लुएन्झा व्हायरस इन्फेक्ट? इन्फ्लुएन्झा व्हायरस इन्फेक्शन कशा ऑर्गनवर होतो? कोणत्या? रेस्पिरेटरी सिस्टमवर होतो, म्हणजे तुमच्या श्वासोश्वासावर होतं, लंग्सवर होतं इन्फ्लुएन्झाचं. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग व्हायरस अफेक्ट द लिव्हर? लिव्हरवर अफेक्ट करणारा व्हायरस कोणता आहे? तो आहे हिपॅटायटिस HAV, हिपॅटायटिस A व्हायरस. ठीक आहे. हिपॅटायटिस A व्हायरस इज अ व्हायरस दॅट इफेक्ट द लिव्हर ऑफ ऑर्गॅनिझम. ठीक आहे. हे आपण व्हायरोलॉजीवर सेपरेट घेणार आहोत पुढच्या ह्याच्यात, तर त्याच्यावर प्रश्न कोणते तयार होणार आहेत ते पाहणार आहोत. पुढच्या लेक्चरला नवीन टॉपिकचे विश्लेषण, हे 2 टॉपिक झाले, त्याच्यावर 5 ते 6 प्रश्न येणार आहेत. असे तुमचे 18 ते 20 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकवर व्यवस्थित विश्लेषण येणाऱ्या प्रत्येक आपल्या लेक्चरमध्ये होईल. आणि परीक्षा ओरिएंटेड, जास्त डीपमध्ये न जाता डायरेक्ट प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची, कशा प्रकारचे प्रश्न तयार होतील. चला या ठिकाणी रजा घेऊया, पुढच्या लेक्चरला पुन्हा भेटूया. धन्यवाद.